सप्रेम नमस्कार. मी भूषण बागुल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या दर्जा यूट्यूब चॅनलच्या द गजाली शो या कार्यक्रमात. मंडळी, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे हर्षा ॲल्युमिनियम्स आणि रिस्टार्ट कॉपियर अँड कम्प्युटर्स. गजाली हा शब्द मूळचा कोकणातला. हा शब्द जर अर्थ काढायचा झाला तर सांगीवांगी गोष्टीतनं आपल्या कानावर येणाऱ्या गोष्टी, किस्से, घटना म्हणजे गजाली. गजालीचा जर जन्म बघायचा झाला तर गावातल्या मध्यस्थानी असलेल्या मोठ्या झाडाच्या बुंध्याशी बांधलेला पार आणि त्या पारावर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे गजाली. या गजाली जेव्हा चालायच्या त्या गजालींचं रूपांतर व्हायचं गप्पांमध्ये, गप्पांचं रूपांतर चर्चांमध्ये, चर्चांमधनं अनुभवांची देवाणघेवाण व्हायची, अनुभवातनं ज्ञान भेटायचं आणि ज्ञानातनं कर्म घडून पुन्हा त्यातनं अनुभव आणि ह्या अनुभवातनं पुन्हा जन्माला यायच्या गजाली. ह्या गजाली हे चक्र सतत चालू राहायचं, परंतु काळचक्राने अतिगती घेतल्यामुळे गजाली हळूहळू संपुष्टात यायला लागल्या, गजाली नाहीशा झाल्या. आणि त्याच गजाली आम्ही पुन्हा पुनर्निर्मित करण्यासाठी, त्या गजालींनी पुन्हा ज्ञानार्जन करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात आम्ही बोलवणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर लोकांना, ज्यांचा अनुभव दांडगा आहे, ज्यांचं कार्य तगडं आहे आणि जे अजूनही जोशात आहे. अशा लोकांना बोलून आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्यासोबत रंगणार आहेत आपल्या गजाली. तर वेळ न घालवता मी आज ओळख करून देणारे आपले पहिले पाहुणे, ज्यांच्या नावे 2 महत्त्वाचे रेकॉर्ड दर्ज झाले. नाट्यसृष्टीतले प्रायोगिक रंगभूमीवरती स्वतःचं अढळ नाव निर्माण करणारे. यांचा पहिला रेकॉर्ड म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत यांची 2 नाटकं आजपर्यंत प्रथम आली. शिवाय राज्यनाट्य स्पर्धेतल्या अंतिम फेरीत त्यांच्या नाटकाला 1 नव्हे, 2 नव्हे तर तब्बल 8 बक्षिसं मिळाली. ही 2 रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. ह्या अवलिया दिग्दर्शकाला आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. तर स्वागत करूयात दिग्दर्शनाचा महामेरू श्री मनोहरजी सुर्वे सर. नमस्कार सर. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या या द गजाली शो या कार्यक्रमात. सर, पहिला प्रश्न, तुमचा मूड कसा आहे आज? चांगला आहे. आणि काय तुम्हाला जे काही अगदी मनसोक्त विचारा, मी त्याची व्यवस्थित उत्तर देईन. बोला तुम्ही. वा सर. सर, मला सगळ्यात पहिला प्रश्न हे विचारायचं, तुमचं वय आत्ता किती आहे? वय कदाचित तुम्हाला धक्का बसेल, 81 रनिंग. सरांचं वय 81 रनिंग हे मी ऐकून होतो, पण आता सरांच्या तोंडून पूर्णपणे पुष्टी झाली. तर मला एक सांगा सर, 81 रनिंग असताना सुद्धा तुमचं हे तेज कसं काय सर, कसं शक्य आहे? म्हणजे आत्ता जी एनर्जी वगैरे आहे ती म्हणजे मी अगदी वयाच्या 8व्या वर्षापासून योगा करतो. योगा आणि स्वच्छता, टापटीपणा हे लहानपणापासूनच स्वतः, म्हणजे इतरांचं बघून. माझ्या घरी तसं नाही, घरी सगळे अस्वच्छच, पण मी स्वतः बाहेरचं बघून शिकण्याची वृत्ती तेव्हापासून मी नाटकात देखील ते वापरायला लागलो. बाहेर बघायचं, अनुभवायचं. एखादा दारुडा माणूस रस्त्यावरून जाताना दिसला की तो कसा बोलतो, कसा वागतो, त्याची देहयष्टी कशी बोलते, त्याचे बॉडी लँग्वेज कशी बोलते, हे सगळं ऑब्झर्व करत मी दिग्दर्शक झालो. मी दिग्दर्शक मला कोणी केलं नाही किंवा शिकवलं नाही, अशाच प्रकारे झालं. सर, तुमच्या दिग्दर्शनाबद्दल मी बोलणारच आहे पुढे. मला एक सांगा सर, तुमचं मूळ गाव कुठलं? मुळगावमध्ये एक खेडेगाव आहे, आडगाव आहे. इथून लांब साखरपा म्हणून आहे, त्याच्या अलीकडे मेढ म्हणून तिथे 500 सुद्धा लोक नाही राहत, पण भांडणात 1 नंबर अशा तऱ्हेचे आहे. बऱ्याच गोष्टी भांडणाच्या गोष्टी. पण आता कसे आहे, आता काही शिक्षण मिळाल्यामुळे जरा त्याच्यात प्रगती होत चाललेली आहे. सर, वडील तुमचे काय करायचे? वडील बॉम्बे शेअर बाजारमध्ये सर्व्हिस करत होते. हां. आणि ते कुठल्या पदावर? हे ब्रोकरच नसणार. बरोबर. त्यांना सहकार्य करायचे. नेमकं काय करायचं ओके. ते काय, कारण त्या काळी सगळे शेअर्स वगैरे हे फक्त फोनवरती बोली लावून तसे विकत घेतले जात होते. बरोबर. तर सर, वडील तुमचे मुंबईत असायचे तेव्हा? वडील मुंबईत. तुम्ही गावाला? गावाला तुमच्यासोबत आई आणि
2 भाऊ परत मुंबईला. ओके. आणि बाकी आम्ही तिघे जण, एकूण 5 तिघे जण गावी शिक्षण झालं सगळं. प्राथमिक नंतर रत्नागिरीला, ओके. इथे गोगटे कॉलेजला आलो. गोगटे कॉलेजमध्ये BSc पर्यंत झालं शिक्षण आणि मुंबईला. शाळेत सर तुम्ही गावातच होता? हो हो. शाळेत सर कसे होते तुम्ही विद्यार्थी? हुशार, अभ्यासू की चंट होतात, मस्तीखोर? हा, मस्तीखोर तर होतोच, पण अभ्यासात फार हुशार होतो. त्याचं कारण म्हणजे आमची शाळा असेल ती 4 मैल, म्हणजे सध्या ते मला वाटतं 5 किलोमीटर असेल. 4 मैल, त्यावेळी मैल 4 किलोमीटर लांब. ते आम्ही चालत जायचं. ST वगैरे ना ते म्हणजे आम्ही गावचे असल्यामुळे तेवढे परवडायचं नाही STला. मग आम्ही चालत जायचं, चालत यायचं. 1 तास अगोदर निघायचे शाळेच्या वेळेच्या. आणि जाता येताना मी ते प्रश्न असतील त्याची उत्तर अशी एका कागदावर लिहून घ्यायचे. ते असं बघायचं आणि चालायचं खूप बाजूने. आणि असं करत मी एवढा हुशार झालो की प्रत्येक येतेत माझा नंबर पहिला असायचा. पण सर शाळेत जाणारी मुलांचं बऱ्याच वेळा असं असतं की शाळेतनं घरी जाताना किंवा घरून शाळेत जाताना त्यांचा विषय मेन असतो हा खेळत जाणं, टाइमपास करत जाणं. तुम्ही खास पुस्तकं वगैरे किंवा अभ्यास करत जाणं आधीपासून होतं का? हो, लायब्ररी जॉईन केली ती शाळेचीच. आणि त्यामुळे ना माझं नॉलेज फार वाढत गेलं खूप. अगदी महात्मा गांधी, विवेकानंद वगैरे या सगळ्यांचे त्याच्यातून ना मला एक जाणीव झाली की त्यांनी जी चांगली कामं केली तेवढं आपल्याला करता येणार नाही, पण त्याच्या जवळपास जाण्यासारखं तरी आपण करावं असं मला नेहमी वाटायचं. कितवीची गोष्ट असेल सर साधारण? कुठल्या वयात हे साधारण मी 8वी म्हणजे काय मला वाटतं 15-16 वर्षाचा असेल तेव्हापासून. तेव्हापासून खूप वाचनाची खूप गोडी लागली. वाचन म्हणजे खूप काही असलं, साधं रस्त्यावर चिठोर कसलं पडलेलं असतं तर वाचायचं. काही त्यातल्या चांगल्या हे असेल ना डायलॉग, आता डायलॉग भरायचे त्यावेळी वाक्य ते लिहून घ्यायचे. एक असं संग्रह केला होता वहीचा. वहीमध्ये लिहून घ्यायचं. ही मला लहानपणा सवय लागली. ती सवय नाटकात मला फार उपयोगी पडली. ओके. ते काही वाक्य मी नाटकातली त्यातली पण घेतलेली. तुमचे भाऊ वगैरे जे भावंड ते पण असे अभ्यासात हुशार वगैरे की तुम्हीच तेवढे? नाही, मीच तेवढा हुशार. इव्हन आमच्या गावात 500 लोक वस्ती होते ना, ते गावात मीच हुशार. तेव्हा मला खूप मानायचं बा हा अभ्यासातला किडा असं काही लोकांनी, कारण ज्यांना अभ्यास करायचा मला त्याचं एवढं अप्रूप नव्हतं. अप्रूप नव्हतं आणि खूप चिडवायचे पण. आणि मी असा बारीक होतो. आता तब्येत बरी आहे, बारीक होतो. मरतुकडा म्हणायचे मला, मरतुकडा आला मरतुकडा. आणि आला म्हणजे का तो आता हा आला की आपलं त्याला जे नॉलेज आहे ते आपण फिकं पडणार त्याच्या पुढे, या दृष्टीने ते बोलायचे आला मरतुकडा. शाळेत सर असताना तुमचे कुठले शिक्षक वगैरे आवडीचे काय नाव आठवते? हो, पाटील म्हणून होते. आता त्यांचं पहिलं पाटील म्हणून होते ना, तर त्यांनी मला कबड्डी शिकवायला लागलं. त्यामुळे ना मी जरी लुकडा असतो ना तर कबड्डी हाय जम्प मारायचं असे पकडले ना की त्यांच्या असे बरोबर 7 गडी मार. त्यामुळे ना मला कबड्डीमध्ये बारका असतो तरी घ्यायचे, असा लिपडा असतो तरी त्यासाठी तरी घ्यायचे आणि सर्व्हिस करायला पाठवायचे. पण मला मोजक्याच सर्व्हिस मिळायच्या. जेव्हा जास्त असतील गडी म्हणजे ह्याच्यावर रिंगणामध्ये तेव्हाच मला पाठवायचे, कारण ते जास्त गडी मारून आणले पाहिजे. आणि त्यामुळे काय व्हायचं माहिती ना, मला नंतर आमच्या साखरप्या पेठेमध्ये ज्या काय संघ निर्माण झाले कबड्डीचे त्याच्यामध्ये मला घेण्यासाठी सर्व, त्यामुळे मला खूप आनंद वाटायचा. आता माझ्यासाठी हे लोक हे करतात आणि मला महत्त्व देणाऱ्या गोष्टी आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यातून काय झालं आणि सांगू का पुढे? कारण विषयाला कलाटणी मिळतात. आमच्याकडे ना पूर्वी विनोदजीबाजी भावे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. विनोदजीबाजी भावे त्यांचे शिष्य हे घराघरात जायचे आणि विनोबाजींचं सगळं असे माहिती सांगायचे. आणि प्रभात फेऱ्या काळात शिकवले. निघालो पुण्ययात्रेला प्रभो दे सुयश कार्याला, हे आठवते मला अजून, कारण त्या वयात मी केलेलं. आणि त्यामुळे ना माझ्या अंगात एक शिस्त वगैरे आली. आणि त्यांनी आम्हाला ना त्या विनोबाजीचे शिष्य होते ना, त्यांनी आम्हाला सूर्यनमस्कार घालायला शिकवलं. आणि लहानपणी बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे जाणवलं असेल की ज्या गोष्टी, म्हणजे मला का जाणवलं की मला नवीन गोष्टी शिकायची तेव्हापासून हवंच लागली. त्यांनी
सूर्यनमस्कार शिकवले आणि त्याची मला एवढी गोडी वाटायला लागली ना, आणि नंतर 1 महिन्यात बघितलं ना, मी जो लिपडा होतो ना, ते माझ्या अंगात काहीतरी बळ आले, म्हणजे वाढलं नाही पण बळ आल्यासारखं वाटलं. म्हणून मी हा अनुभव आल्यानंतर मी ते सुरूच ठेवले. तर माझी आई म्हणायची, मला मनोहर माझं नाव, मन्या बोलायची, अरे मन्या तू काय खातोस, काय आम्ही खातो तेच खातो, अगदी फार काय अंगात जाणवलं असं काहीतरी शब्द आहे गावठी, तो मला नाही आता येत. तर अशा प्रकारे ते बोलायची ना, तेव्हा बरं वाटायचं. मग तो योगा, त्या सूर्यनमस्कार जास्तीत जास्त घालायची सुरुवात करायची. एका सूर्यनमस्कारामध्ये 10 योगासनं असतात एका सूर्यनमस्कारामध्ये, त्यावेळी तो पूर्ण होतो. असे सुरुवातीला 1 घालताना दम छापायची, त्यानंतर हळूहळू ना मी 10 पर्यंत वाढवले होते. त्यानंतर ना फक्त ते इथे कट करतो. आणि मुंबईला आल्यानंतर ना मी रामतीर्थ योगाश्रम म्हणून तिथे योग शिकवण्याचे, योगासने शिकवण्याचे, तर तिथे 3 महिन्याचा मी कोर्स केला. आता मी घरी करतो. म्हणजे हा योगाचा तुम्हाला लहानपणापासून लागलेला छंद, छंद ते विनोबाजी भावेचे उपकार आहेत, आणि तो तुमच्या आज चेहऱ्यावर अजूनही दिसतोय. एक्झॅक्टली. खूप म्हणजे हे विनोबाजी भावेंचे म्हणजे त्यांच्या शिष्यांचे उपकार आहेत की मी हा असा घडत गेलो. माझ्या शांततेत जे लोक आले ना, घडत गेलो. नाटकात देखील माझे जे येतात, मी दुसरे जे डायरेक्टर दिग्दर्शन करतात ते ऑब्झर्व करायला जायचं. ऑब्झर्वेशन हा माझा एकदम स्ट्रॉंग पॉईंट आहे. ते ऑब्झर्व कसं करतात आणि ते तसं कॉपी न करता आपण वेगळ्या पद्धतीने आपल्या स्टाईलमध्ये कसं बसू, हे सुरुवातीला जमायचं नाही, पण मग हळूहळू त्या गोष्टीचा सारखा सातत्याने विचार करणं आपोआप जमतं. आणि तसं मला जमलं, म्हणजे मी माझ्यावर उतरतो, ते जमत गेलं. म्हणून माझं दिग्दर्शन, ते तयार झालेली नाटकं ही वेगळी वाटायची. आणि राज्यनाट्य आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या जेव्हा नाट्यस्पर्धा असायच्या ना, तेव्हा माझ्या नाटकाला गर्दी व्हायची. मी अभिमानाने सांगू शकतो, कारण काहीतरी चांगलं बघायला मिळेल. नाटक साधं असलं तरी काहीतरी भव्य दिव्य असतं, असं काहीतरी असायचं. हे जरा वेगळा विषय. आणि सर, तुमचं हे जे योगाचं तुम्ही जसं सांगितलं, मी तुमच्याकडे बऱ्याच वेळा नोटीस केलंय, तुम्हाला मी कधी चष्म्यामध्ये नाही बघितलंय. होता चष्मा मला पूर्वी. ओके. चष्मा होता, पण माझं ह्याचं ऑपरेशन कसलं, मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं. तर तो ठाण्याला केलं. तर एक डॉक्टर काय बोलले, कदाचित तुम्हाला चष्मा घालावा लागणार, मुद्दाम घालू नका. ठीक आहे, पण आता ना बारीक अक्षर, आता ते याने आणलेले, ते वाचताना त्रास व्हायला लागला, तर आता चष्मा घालणार आहे. ओके ओके. पण कारण 81 वय वर्ष असताना सुद्धा तुम्ही मला त्याचं कसं आहे, माझे दात दाते अजून सगळे शाप. ते सर, लहानपणी नाटक वगैरे, आता कोकणात असले म्हटल्यावरती तेव्हा नाटक, नमन, त्यावेळेस काय होतं तुमच्या वेळेस? शारदोत्सव माहिती, शाळेमध्ये माहिती, हो, तिथे ना असे एकांकिका टाईपच्या पॅच बसवायचे. पुस्तकं असतात, त्या पुस्तकातला एखादा धडा असायचा, त्या धड्यामध्ये नाटकच असायचं, त्यातला काही भाग ते शिक्षक बसवायचे. मी गोरा गोमटा होतो, असायला बारीक, त्यामुळे मला घ्यायचे. आणि मग त्यावेळी काय सगळं नाट्य ऐतिहासिक टाईप बोलायचा, खूपच ऐतिहासिक टाईप. आणि ते सर्व सुद्धा काय लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, एवढंच पाहिजे. त्यामुळे ते काय आम्हाला शिकवायचं नाही, ते त्यांना येत नव्हतं, हे मला माहिती नाही, पण नाही ते त्या तशा प्रकारे बोलायचं. मग हळूहळू जशी माणसं सहवास घ्यायला तसा बदल होते. लहानपणापासून नाट्य क्षेत्राकडे तुमचा कल होता. नाही, काय होतं माहितीये, आवड निर्माण झाली पाहिजे तेव्हाच. योगाची कशी आवड निर्माण त्या सूर्यनमस्कारामुळे झाली, तसं ही आवड मला त्या शारदोत्सवामुळे झाली. ओके. त्यामुळे मग मला कॉलेज नाही, माध्यमिक शाळेत गेल्यानंतर 10वीला, त्यावेळी 10वी, आता 10वी 11वी होती, आता 10वीत आहे, त्यावेळी 10वी म्हणजे 11 मॅट्रिकच्या अगोदर 1 वर्ष. तर ते तिथे ना त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक करायचं ठरवलं. बरं. किती सालची गोष्ट? 1959-60. लग्नाची बेडी. लग्नाची बेडी हे नाटक बसायचं ठरलं. तर इतक्या वेळेपर्यंत कसं ते सूर्यनमस्कार घालून मी जरा बऱ्यापैकी दिसायला एनर्जी आली होती, त्यामुळे त्यांनी मला डॉक्टर कांचन ही मेन भूमिका दिली. हां. आणि आता
कसं झालं त्या आमचे कपडे काय एवढे ड्रेपरी एवढे चांगले तर मी ह्याच्याकडून आण त्याच्याकडून आण त्यानं एक होती ती ढगळ मला जास्त ढगळ व्हायची पण मला त्या कलर आवडला होता मी काय केलं आता ते असा दोरा बांधून ठेवला आणि हे केलं पण ते काय बरेच गमती झाल्या पण माझा रोज चांगला आला पण त्या नाटकाने मला नाटकाची आवड निर्माण झाली. गमती जमती म्हणजे काय झालं ते मध्ये सुटायचं ना तर मी असं करायचं ते असं असं करायचं तर ते लोक हसायचे तर ते असं ते त्यामुळे म्हणजे ड्रेपरी ही आपली चांगली आपल्या शरीराला फिट्ट बसणारीच पाहिजे साजेशी असावी. हां त्याप्रमाणे हे झालं ना म्हणजे नाटकातल्या जे जे काही घटक आहेत त्या घटकांची ओळख मला एका लहान वयापासूनच झाली. कॉलेजमध्ये गोगटेला जेव्हा गेला तेव्हा पण नाटक वगैरे हो 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 नाटक करायचं. तिथं काय झालं कॉलेजमध्ये कसं आता मी गावचं आलेलो ना आणि इकडे त्यांनी साष्टांग नमस्कार रात्र्यांचं हे बसवायचं ठरवलं आणि याला मी योगा काय वेट लिफ्टिंग पण करायचं इथे आमच्या कॉलेजमध्येच आहे गोगटे कॉलेजला. आता आहे की नाही मला माहिती नाही त्यावेळेला होतं त्यांनी योगा मस्त दंडबिंड झाले होते तर त्यांनी मला साष्टांग नमस्कार मेन भूमिका दिली. तर काय झालं नेम भूमिका करायचं होते हे आहेत ना वणजू हां तर त्यांना पाहिजे होता तो रोल त्यांना नाही आवडला आणि त्यांच्याने त्या 2 मुली आल्या होत्या पण ते सर वैतागले काय कसं नाही करत तुम्ही केलं पाहिजे मला हे सुरवेचे ते योग्य वाटतात त्यांना दिले तुम्ही करायचं नाही नका करू म्हणाले. ते झाल्यानंतर काय झालं तर त्या दुसऱ्या दिवशी आलं नाही. तिसऱ्या दिवशी परत मी सरांकडे गेलो. सर म्हटलं त्यांना घ्या मी म्हटलं काय मला एवढी आवड नाही आहे पण इच्छा आहे मात्र माझी करायची. तर नाही म्हणाले तूच करायचं कशा मुली मिळत नाही त्या बघूया. तर म्हणजे सर हे मुलींना भेटण्याचा प्रकार तेव्हापासून चालू हो हो तो अजून सुटलेला नाही. तर गंमत बघ ते काय झालं तर त्या मुली 2 मुली आल्या दुसऱ्या दिवशी पण सर म्हणाले मी जाऊन बोलतो हा त्यांची तर म्हटलं सर मी बोलू का तू काय भांडण करशील नाही म्हटलं भांडण नाही करत म्हटलं तुमचं नाव पण मला माहिती नाही आहे तुम्ही त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं करा. मी म्हटलं इथून आवडलं पण मला सर म्हटलं सोडत नाही आहेत तर प्लीज म्हटलं माझ्याशी न करण्याचं कारण काय फक्त ओळख नाही म्हणूनच मी तसं म्हटलं वाईट माणूस नाही आहे किंवा असं नाही तसं नाही आम्ही करायला तयार आहे. त्या पुढं काही बोलल्यात नाही आणि त्या करायला तयार झाल्या आणि ते साष्टांग नमस्कार आमचं झालं ते सावंतवाडीला झालं ते दुसरं आलं. हां तर म्हणजे तेव्हापासून चटक लागली नाटकाची. त्याच्यानंतर तुम्ही मुंबईला कधी गेलात सर? मुंबईला 1967 जॉबच्याच निमित्ताने जॉब पण तेव्हा अगोदर मिळाला. अच्छा आधी जॉब मिळाला. ओके. महानगरपालिकेत तेव्हा शोधतच होते त्यांना एवढा चांगले मार्क मिळालेला कोण मिळालाच नव्हता कदाचित. मला वाटलं अरे सगळे म्हणजे अरे तुला लवकर जॉब मिळाला आम्हाला इथे त्याची एंट्रन्स एक्झाम असा काही प्रकार नव्हता. नाही काय नाही कुठे इन्फ्लुएन्स नाही काही नाही. एम्प्लॉय ऑफिस असेल एम्प्लॉय ऑफिस मध्ये नाव नोंदवायचं वगैरे तसं असणार होतं तेव्हा होतं त्याच्यात नोंदवूनच मिळालं. ओके त्याच्यात नोंदवूनच मिळालं महानगरपालिकेत. आणि मग पुढे काय झालं पुढे माझं कसं एखादं काम हातात घेतलं की ते मन लावून करायचं त्यामुळे कामात पण मन लावून गेलं मला हळूहळू एक प्रमोशन मिळत झालं. बाबा ऑलरेडी मुंबईतच होते तेव्हा? नाही बाबा वारले होते. ओके. बाबा कधी वारले? 6वीत असताना. तुम्ही 6वीत असताना वारले? ओके. मग तेव्हापासून आईनेच संगोपन केलं सगळं? आई आणि माझा मोठा भाऊ 2 मोठे भाऊ सर्विसला होते इथे. वडिलांच्या याच्यावर एक राहिला आणि दुसरा आमची स्वतःची पानाची गादी होती पानपट्टी तयार करतात ना त्याची स्वतःची तिथे होती शेअर बाजारमध्ये. आणि शेअर बाजारमध्ये वाढलेली माणसं तिथं विक्री पण खूप व्हायची चांगली व्हायची त्यामुळे धंदा तेजीत होता आमचा. मग मुंबईला पहिले तुम्ही आले 67 मध्ये जॉब निमित्तानेच. मग BMC मध्ये तुमचं नाटकाशी संपर्क तुटला? नाही. BMC मध्ये कसं झालं त्या नाटकामध्ये मला ह्याची
दुर्योधनाची भूमिका दिली. बरं. दुर्योधनाची. तर मी म्हटलं बा मला मालवणी बोलता येत नाही, याच्यात मालवणी काय काय आहे. ते म्हटलं नाही मला मालवणी नाही, दुर्योधन मालवणी नाही, फक्त रिॲक्शन चांगले दे वगैरे वगैरे. वस्त्रहरण होतं. वस्त्रहरण ते एवढं झालं बापरे बापरे बापरे. हा त्या वस्त्रहरण कसं मिळालं ते मिळण्याची गंमत सांगू. हो. हा गंमत काय झालं माहिती आहे काय. वस्त्रहरण म्हणजे मच्छिंद्र कांबळे. मच्छिंद्र कांबळेने मी माहेरच्या अंगणाचे 10 प्रयोग केले होते एकत्र. त्यामुळे त्याची माझी ओळख होती. आणि त्या वर्तमानपत्रात लिहून आलं, तो मेन रोल करायचा, मी साईड रोल करायचा. वर्तमानपत्रात लिहून आलं की म्हणजे परीक्षण आलं, ते म्हणाले मच्छिंद्र कांबळे म्हणजे काय गेट्याची कात्री राखावर काय हे करतो, उलट तर साईड रोल करणाऱ्या सुरवेला मेन रोल दिला असतं तर आणखी चांगला झाला असतं. अशा प्रकारे पेपरामध्ये आले आणि ते त्याला फार जिवारी लागलं होतं. हा तर तो फार माझ्यावर. तुमचे मैत्रीचे संबंध होते चांगले. मैत्रीचे होते. ओके. ते जेव्हा नाटक त्याच्या वेळी तर सगळे आमचे साहेब काय बोलले की आपण वस्त्रहरण नाटक करूया. तर हे जे नाटक तुम्ही म्हणतायत त्यांच्यासोबत केलेलं ते BMC थ्रू नव्हतं. कुठलं. मच्छिंद्र कांबळेंसोबत जे तुम्ही केलं आधी. नाही ते वस्त्रहरण नव्हतं. नाही वस्त्रहरण ते BMC थ्रू नव्हतं. प्रभाकर पारकर म्हणून लेखक आहे, तो माझा मित्र होता. त्यातच नाटक माहेरच्या अंगणात. ओके. त्याची सुद्धा एक कथा आहे. BMCच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जाऊन नाटक खूप नाटकं केली. BMC व्यतिरिक्त खूप नाटकं केली. ओके ओके. तर पण BMCने एक बघितलं बहुत चांगला नाट्य कलावंत आहे, मला जास्तीत जास्त चान्स दिला BMCने. आणि मुद्दा असा की BMC मध्ये नाटक करायला मला मजा काय यायची, मी अकरायला होतो आणि अकरा म्हणजे भरपूर पैसा. तर ते मला खूप पैसा द्यायचे करायला. हे नाटक किती पाहिजे, फंड जास्त भेटायचे. हां खूप द्यायचे. त्यामुळे ना मी म्युझिक आहे. आत्ता मी जो म्युझिकला जास्त खर्च करण्याकडे मला का घेत नाहीत लोक दिग्दर्शक म्हणून. म्युझिकला जास्त खर्च होतो आहे आल्यामुळे, कमी याच्यात भागवत नाही. मला ती सवय लागली. तर म्युझिक लाल्या मला हा पीस पाहिजे, मग लाल्या वाढवायचा. नंदलाल रेडे. ओके. नंदलाल रेडे हे म्युझिक करणार. हां म्युझिक. तो तेव्हापासून माझ्या ओळखीचा. ओके. खूप ओळखीचा. तर BMCतलं तुमचं पहिलं नाटक कोणतं. पहिलं म्हणजे तुम्हाला कुठलं पाहिजे, म्हणजे नाटकात काम केलं, ऍक्टिंग केल्याचं की डायरेक्शन. सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं त्याचं अभिनय. ते कुठलं नाटक. ते म्हणजे श्याम फडकेंची नाटकं 3 चूक 13, काका खिशाचा. आणि मग पहिल्यांदा तुम्ही दिग्दर्शन केलेलं नाटक कुठलं. पहिलं माहेरच्या अंगणात. म्हणजे मी हे ओव्हरऑल म्हणतो, म्हणजे BMCत असं नाही, बाहेर पण कधी तुम्ही पहिलं दिग्दर्शन कुठलं केलं. माहेरच्या अंगणात. तेच त्याची गंमत अशी झाली सांगू का, कसा डायरेक्टर झालो मी. प्रभाकर पारकर त्याचा लेखक. तर आमच्याकडे कसं आहे, कोणतरी बाहेरचा लेखक आणायचा, दिग्दर्शक आणायचा, नाटकं बसवायचे. आणि आमच्यात वासत लंगडी गायच्या आणि मी जरा फार ऍक्टिंग करायचा. तर त्याने मला मेन रोल दिला होता आणि आम्ही करत होतो. आणि मग त्याचं काहीतरी काम आलं आणि तो जर्मनीला अजब न्याय वर्तुळाचं हे नाटक मागे आलं होतं बरं. ते त्याचं काहीतरी होतं, म्हणजे ह्याच्या साहित्य संघातर्फे तो गेला. आता जर ते हे म्हणाले आता कुठला डायरेक्टर आणायचा, मला म्हणे तूच हो. अरे बाबा म्हटलं मी ऍक्टिंग करेन ते ठीक आहे, पण डायरेक्शन म्हणजे नाही रे बाबा खूप छडी. नाही बा त्या सर्वांनी एवढी गळ घातली, चला आपण करूया करायचं. पण करायचं पण काय, इथून तिथं जायचं म्हणजे काय काहीच कळत नव्हतं. पण त्या वेळेला राम भरोसे जे काही केलं ना, त्या नाटकाला 3रा नंबर मिळाला. कामगार कल्याण केंद्र 3रा नंबर मिळाला. ते ना एक शाबासकीची पाठीवर थाप पडल्यासारखं. त्यानंतर मागं वळून पाहिलंच नाही. पहिलंच नाटक पहिलं नाटक प्राईज मिळालं. त्याच्या आधी कधी कुठलं दिग्दर्शन वगैरे विचार केलेला नाही. मनात तरी आलं असेल की मला दिग्दर्शन करायचं. नाही दिग्दर्शन नाही, मला डायरेक्टिंग करायची जास्त हौस. ओके. दिग्दर्शन नाहीच. अच्छा. पण ज्यावेळी असं पुढे असे हे नाटक केल्यानंतर ना त्याची ओढ वाटायला लागली. आणि माझी एक वृत्ती आहे, आपल्याला जे जमत नाही ना ते करून करायचं नाही जमलं तरी करायचं सारखं केल्यानं निश्चित आपल्याला येणार. कारण रामरक्षा हे मी सुरुवातीला बोलत ते बघून बोलायचं, पण असं एक आठवडा असं बघून बोलत ना ते पाठ झाली माझी. तुमचा सरावावर खूप विश्वास आहे ना. एक्झॅक्टली. म्हणजे आता तुम्ही दोघांनी काम केलं ते रिहर्सल करण्यामध्ये जास्त भर का असतो तो हा त्याने जास्त
आपल्यातला सभाजितपणा बाहेर येतो. एक समोर प्रेक्षक बघितलं घाबरायला होतं, तर घाबरायला होतं. याच्यात एक किस्सा सांगू का? मध्ये एक नाटक होतं साखरपेलाच आमच्या तिकडे, आणि संभाजीचा रोल करणारा होता ना, त्याचं पहिलंच नाटक होतं, पण तो वाणी होता आणि पैसेवाला होता म्हणून त्याला तो रोल दिला होता त्यांनी. आणि छान आम्ही सगळे नाटक बघायला गेलो होते बरोबर. आणि त्यावेळी जो आला त्याची एंट्री झाली तो रुबाब झाला होता दिसायला. सगळ्यांचा टाळ्यांचा कडकडाट केला वगैरे. शब्द विसरला का बोलताच ये ना, अरे बोल बोल आतून काय, अरे तुला बोल बोल बोल, हा कुठला बोलतो. आणि अक्षरशः म्हणजे एवढं झालं की त्याची चड्डी पिवळी झाली. त्यावेळी मग पडदा टाकावा लागला. म्हणजे तुम्ही हे काय म्हणता वाक्यप्रचार म्हणून वापरतायत की खरोखर? नाही खरोखर तर ती पिवळी. अरे तिथे पाणी पडलं ना, तर लोकांनी हुर्री उडवली त्याची, कारण दिसायला राजबिंडा वगैरे ना. आणि पैसेवाला म्हणजे अशा गमती बऱ्याच घडलेल्या. मला दिग्दर्शनाकडे तुम्हाला जायचं नव्हतं, मग तरी सुद्धा तुमच्या पदरी एक दिग्दर्शन पडलं. मला त्याच्यात तुम्हाला प्राइज पण मिळालं. हो. तर दिग्दर्शन आता हातात आल्यावरती तुम्हाला जर आठवत असेल तर जुनी गोष्ट ना, तर तेव्हा तुम्ही काय कुठला निकष आखला होता की मी काय करणार? काहीतरी काही निकष नव्हता. वाचत गेलो आणि आता पण माझी ती सवय आहे, सारखं वाचत राहतो. ते वाचत राहते, वाचत राहिलो बरोबर ना. नाही हा असं जातो त्यापैकी असा जाऊन बघूया का, मग ते मनात राहतं, इथे गेला तिथे गेला हे असं करत ना एक चांगला विचार करण्याची कुवत मनामध्ये आली. आणि अशा प्रकारे मी आणि माझं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग आहे. मी बाहेर जातो ना, सगळं ऑब्झर्वेशन करतो. आता तो देखील तो कॅमेरात हे करतोय ना, तो नेमकं काय करतो, कसं करतो, कुठं नाटकात मला वापरता येईल का, अशा तऱ्हेचा प्रसंग असेल तर हे माझं ऑब्झर्वेशन असतंच. म्हणजे तुमच्याही नकळत असेल, कदाचित तुम्ही बघत असाल तर. आणि हे मी नाटकात उतरवतो. आणि आणि मग ते प्रत्येक ना नाटक बघणाऱ्यांना ते जिवंत वाटतं, आपलं वाटतं, आणि म्हणून माझी नाटकं चांगली होतात. सर आता बीएमसीत होतात, बीएमसी तुम्हाला नाही, बीएमसीत असं कधी झालं की जॉब आणि नाटक हे दोन्ही करताना तारांबळ झाली कधी वगैरे? हो. कशी? खूप म्हणजे कसं व्हायचं, मी ऑफिसर होतो, ऑफिसर या पदावर होतो, आणि तिथे 24 आवर हे असायचं. पण माझे जो वरचे बॉस, वॉर्ड ऑफिसर, आमचा बॉस, तो नाटकाचा दर्दी होता. म्हणत मी सांभाळतो सगळं, माझं काम तो करायचा, पण मला रिहर्सलला पाठवायचं. आता म्हणजे असे साहेब नशिबाने मिळत असतात. माझं नशीब चांगलं होतं, असा साहेब मिळाला, त्याने मला खूप इतकंच काय, माझा एक पिक्चर आला होता, तो साहेब मला असा भेटला होता, कुठला नाव पण विसरलं त्याचं, तो नाव घेण्यासारखं पिक्चर आहे. एक मिनिट, नाव नाही घेण्याजोगा म्हणजे काय, नेमकं काय, असं काय होतं ते? अरे म्हणजे तो मी त्यावेळी पिक्चर पूर्ण झाल्यावर म्हटलं हा 3 दिवस पण टिकणार नाही, भारत माताला लागला तो. बरं. तिसऱ्याच दिवशी गेला. मराठी हिंदी नाही. दिग्दर्शक वगैरे नाव, दिग्दर्शकाचं वगैरे कोणाचं नाव आठवतंय? दिग्दर्शक उदयलाल. बरं, त्यांचा चित्रपट दिग्दर्शन होतं. बरं. पण त्यातून मला कॅमेऱ्याचं नॉलेज नव्हतं, पण तू दिग्दर्शन मला नाही आवडायचं. काय तर नेमकं ना मला त्यावेळी नाही कळायचं, ते आता कळतंय मला. त्यावेळी मला नेमकं काय, मग म्हणजे त्यावेळेपासून ना मी एकदम कुशाग्र बनत चाललो होतो की नाही, म्हणजे माझी प्रोसेस होती, चांगला दिग्दर्शक बनण्याची प्रोसेस होती. मग त्या चित्रपटाव्यतिरिक्त अजून कुठले चित्रपट परत केलेले सतत? नाही, त्यानंतर आले होते माझ्याकडे तीच संस्था, पण त्यामुळे नको बाबा. का सर? मला नाटकात काम करायला आवडतं, तिथे मला हे कसं पैसे जास्त मिळतात, पण हे रिपिटेशन हे ते मला नाही, ते पसंत नाही. पैसे नुसते किंवा चेहरा आपला दिसला याने इतकं ना, मला सिरियलला पण बोलवत होते. ते सिरियलला मी नाही गेलो. कुठला ना ते झी मराठीवर. कधीची गोष्ट झाली त्यावेळी मेन उदास शाळेत मी इथं करत होतो. ओके. रत्नागिरीला तुकारामाची कुठली सिरियल होती ती, तू माझा सांगाती. तू माझा सांगाती. आणि तिथे
तो माझा मित्र, त्याचं नाव पण मला आठवत नाहीये, ओके. तो त्याच्यात काम करतो, त्याने माझं नाव सुचवलं. मी तर रत्नागिरीला होतो, डायरेक्शन करत होतो. चिन्मय मांडेकर होते. चिन्मय ओके. मांडलेकर माझा चांगला खास मित्र. तर म्हणाला सुरेला घ्या, तो माझ्या सहकार्याची चांगली भूमिका करेल. चिन्मय मांडेकर तुमचे मित्र आहेत. हा, विठ्ठल, तो विठोबा नव्हे, तुकाराम, तो तुकाराम हा. आणि त्याचा मित्र. अच्छा. तो मला हे म्हणून त्याने माझं नाव सुचवलं. हा. तर त्याने चौकशी केली, तर मी मुंबईला नाही, इकडे माझा फोन नंबर त्याने मिळवला आणि त्याला सांगितलं याला कॉन्टॅक्ट करा, ओके. माझं नाव सांगा. हा. सांगितलं तर म्हणलं चिन्मय मांडलेकर तर्फे बोलतोय. तर मला असं सिरियल म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी विचार करतो. विचार नका करू, आम्हाला उद्या सांगा काय ते. तर विचार नका करू. आणि किती एपिसोड असतील ते एपिसोड म्हणाले काय केवढे बरेच असतील, हा. पण म्हणाले मी आता सांगू शकत नाहीत ते, बरं. कदाचित एकच असेल. मग तुम्ही त्यांना उत्तर काय दिलं? नाही सांगतो ना काय असतं ते. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला. हां. तर मी म्हटलं सॉरी, मी नाही करू शकत. का म्हणेल? अहो म्हटलं मला इकडे एक डायरेक्शन केलं तर मला म्हटलं 30,000 मिळतात, तुम्ही काय मला देणार? असं बोलला. पैशाच्या बाबतीत बोललो तर ते बोलणार नाही, बरं. कारण मराठी माणसं प्रोड्युसरला पैशाच्या बाबतीत तंगी असते हे मला माहिती होतं. तर ते म्हणून मी तुम्हाला परत बोलवणार आहे असं वाटलं. आणि तो म्हणाले मला एक 30,000 का 20,000 काहीतरी बोललो. हां. म्हटलं मला डायरेक्शन ते मिळतात. हां. नाही म्हणाले आम्ही नाईटला तुम्हाला 150 देऊ. 150 रुपये? हां 150 नाईट देऊ, बरं. असं तो बोलला. तर म्हटलं सॉरी, म्हटलं मी एवढा लॉस करून नाही येऊ शकत आहे. अहो चिन्मय मांडलेकर म्हणाला माझं नाव सांगितल्याबरोबर येशील तो गेल्यानंतर नाही, मी केलं नाही. त्यानंतर चिन्मय मांडलेकर तर इथं रत्नागिरीला सावरकरला नाटक लागलं होतं. असं काय त्याने मला लेफ्ट राईट घेतलं. म्हणाले काय नाही तू असा सडत राहा नाटकामध्ये. अरे त्या सिरियलमध्ये छोटा जरी रोल असताना आणि तू काय दर्जाचा कलाकार आहे मला माहिती आहे, तुझं नाव झालं असतं, पैसा मिळाला असता. नाव आता काय तुला नाटकात मिळतंय, पदरमोडी होत असेल. हो म्हटलं पदरमोडी होते, पण मला म्हटलं मानसिक समाधान आहे ना ते म्हटलं नाटकात मिळतं. चिन्मय म्हटलं माफ कर, तुझा मी शब्द मानला नाही किंवा पण असं मनात आणू नकोस. नाही मग तू ते आहे, तू नाट्य वेडा आहेस मला माहिती आहे. कारण तुम्हाला ते आवड नाही. आवड नाही मला नाटक. इथे कसं माहिती आहे, तू रंगमंचावर येताना प्रेक्षकांकडून जे प्रतिक्रिया मिळते ना, त्याने आपल्यात जी एनर्जी येते किंवा मला स्फुरण येतं, माझं सांगतो मी. तर त्यामुळे ना ते जे आहे ना ते मला नाटकात नाही मिळालं. नाटकात ते निर्जीव वाटतं. हे इथे चित्रपटात नाही. नाटकात नाही, चित्रपटात ते निर्जीव वाटतं. नंतर तो चित्रपट मी बघितला आमचा, तोची एक समर्थ, तोची एक समर्थ, ज्याने मला इंट्रोड्यूस केलं होतं त्या पिक्चरमध्ये आणलं होतं, त्याला सांगितलं हुशार आहे मुलगा. आणि म्हणाला बघा 2-3 वर्षात काय होईल. पण काय नाही, मी 2-3 वर्ष चित्रपटात पुढे गेलोच नाही ना. मग सर तुम्ही नाटकावरतीच भर दिली. हो. तुम्ही कामगार कल्याणची नाटकं पहिले करत होते BMC थ्रू. हो. मग राज्य नाट्यात कसं एंटर झालं? BMCने बसवलं राज्य नाट्यस्पर्धेत. ओके. हां BMC. बाकी काय होते, इतर बाहेरचे लोक पण बोलवायचे संस्था, पण सांगण्यासारखी नाटकं नाही. BMCने बनवलं पैसा मी टाकू आणि मला मनासारखा म्युझिकवर खर्च करता यायचा, लाईटवर खर्च करता यायचा, सेट चांगले करता यायचे. मला BMCची जी नाटकं दिलं सेटचं प्राईज मिळायचं, म्युझिकचं प्राईज मिळायचं आणि ह्याचं पण लाईटचं पण, तिन्ही प्राईज मला मिळायचे, शिवाय दिग्दर्शक. त्यामुळे नाटक पहिलाच नंबर असायचं BMCला. तर ते अर्थात हे कसं जास्त पैसे असल्यामुळे पैसे जास्त देऊन त्या ह्याच्याकडून मी स्वतः बसायचं म्युझिक त्याचं नाही मला हा पीस तो असं करून नंदाला विचार वाटतो. पैसे मोजल्यामुळे ते इझी होत होतं. मग तुम्हाला हा कधी त्रास झाला नाही की संस्था मिळवणं वगैरे याच्यासाठी? कधी नाही, काहीच नाही, कधीच नाही. कारण BMC हातात ती संस्था होती ना. बरोबर. बाहेर ते बोलवायचे, पण नंतर बोलवायचे कमी का झाले, मी तापट, अरे बाबा नको रे बाबा याच्या पुढे काम करायला नको. मी त्या विषयाकडे येणारच आहे. बरेच जण म्हणजे मी स्वतः ऐकलेले कलाकारांच्या तोंडून वगैरे की सुर्वे सर हे फार म्हणजे शिस्तप्रिय व्यक्ती, तापट आणि फार अगदी नेवनेटकेपणा त्यांना लागतो वगैरे. या गोष्टीमुळे बरेच जण घाबरतात. अच्छा. तर मला एक सांगायचं याच्यात कितपत सत्यता आहे तुमच्या दृष्टीने? ते बोललेलं सत्य आहे. कारण एक उदाहरण सांगतो.
माझे आज रिहर्सल चालले होते. बाहेर माझा एक मित्र आला होता आणि 2-3 ठिकाणी रिहर्सल चालली होती. ते म्हणाले ह्यातले सुर्वे म्हणून दिग्दर्शक आहेत, त्यांची रिहर्सल उठली. म्हणून जा, जिथे चपला लाईनी लावलेले असतील ते सुर्वे दिग्दर्शक. आणि मला तो बरोबर वाटतो. मला अरे तुझ्याबद्दल फार बाबा इथे आहे ना, म्हटलं अशीच डिसिप्लिन. सर एक गोष्ट आता आपण बोलताना बऱ्याच वेळा घडले की तुम्ही काही काही गोष्टी सांगताना विसरताय वगैरे, बरोबर ना? की पण विषय काय माहितीये की माझे पण आजोबा पण माझे आजोबा वारले, त्यांचं म्हणजे तुमच्यापेक्षा कमी होतं. ते जवळजवळ माझ्या मते 70च्या आसपास गोष्टी विसरत होते. आज तुम्ही 81 वर्षाचे असताना सुद्धा एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आहे. त्याच्यामुळे विस्मरण होणे क्षुल्लक गोष्ट आहे, पण त्या सगळ्यांपेक्षा जास्त तुमच्यात दिसते मला की तुमची स्मृती चांगली आहे, तुमची दृष्टी चांगली आहे. ह्या गोष्टी मला कौतुक करायचं वाटतं, बाकी काही नाही. याचं कारण योगा. हो बरोबर. तुम्ही सगळ्यांनी योगा करायची सुरुवात करा. आता करत नसाल तर जे करा. योगा केल्यामुळे हे एवढं सगळं मिळतं. आणि खूप, आणि व्यसन मला कुठलं नाही, कुठलंच व्यसन. हा, चहा, नाटकामुळे चहा पितो. कधी काळी होतं असं नाही, काहीच नाही, बिलकुल नाही, आजपर्यंत नाही. माझं लाईटमन, प्रकाश योजनाकार, गिरधर मोरे माझा एकदम जीवलं. त्याच्यामुळे माझ्या नाटकाच्या दिग्दर्शनाला वळण लागलं. असा एवढा चांगला काय करायचो, माझ्या नाटकाची रिहर्सल होते की तो बघायला यायचा. मला मने बोलायचा. तो मने म्हणजे जवळ. तो हे शी मने काय बसवलेस असं बोलायचं. त्यामुळे ना मला त्या सीनचा वेगळा विचार करायची चालना मिळाली. त्या हळूहळू असं करत येते. ह्या लोकांमुळे ना माझ्या दिग्दर्शनाला वेगळं वळण लागलं. माझ्यावर टीका करायचे पण मला ती आवडायची, कारण ते मी राग नाही करायचा, कारण त्याच्यामुळे आपण काहीतरी अजून वेगळं केलं पाहिजे असं जाणवायचं मला. आणि ते मी करत गेलो, त्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. मग तुमचे दिग्दर्शनाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं, तुम्हाला कोणी गुरु किंवा कोण नाही? कोणच नाही. गुरु माझा ऑब्झर्वेशन, आज गुरु. ओके, ऑब्झर्वेशन हा. आणि मला सुद्धा, मला काय माहिती, मला तुम्ही गुरु नका म्हणू, तुम्ही ऑब्झर्वेशन करा. तुम्ही स्वतःचेच गुरु व्हा. नका गुरु असावा वगैरे, ते पुराण काळचे होते. गुरु असावा नाही असं नाही, आपण पूज्य भाव ठेवा ना. गुरु त्याचं अनुकरण करू नका. आता माझ्या नाटकात मी कुठल्याही याचं अनुकरण केलं नाही. तो ना गंमत सांगतो. एक नाटक होतं, त्याच्यामध्ये एका प्रसिद्ध नटाची, निळू भाऊंची कॉपी केली. त्याला प्राईज. मी जीव तोडून भूमिका गेली, पण मला साधं सर्टिफिकेट पण नाही. म्हणजे लोक हे कृत्रिमतेच्या पाठी लागतात. हे मी म्हटलं मला प्राईज नाही मिळालं तर चालेल, पण मी अशा गोष्टीच्या पाठीमागे लागणार नाही, कॉपी करणार नाही. तेव्हापासूनच कॉपी दुसऱ्याची हुबेहूब नक्कल करायचीच नाही. सॉरी हा. म्हणजे हे असे काही मला वाटतं माझा चांगला गुण असावा, त्यामुळे मी आज इथपर्यंत आलोय. मग तुम्ही जी नाटक दिग्दर्शन केले आतापर्यंत, त्याच्यात असं कुठलं नाही ते तुमच्या खरोखर मनाच्या खूप जवळ आहे? हा, असं चौकटीतलं राज्य. चौकटीतलं माझ्या खाजगी जीवनावर थोडंसं आहे, त्यामुळे ते एकदम जवळ का वाटतं. आणि ती भूमिका मी जिथे जिथे केली तिथे मला फर्स्ट प्राईज मिळालं अभिनयाचं. इतकं चांगलं नाटक आहे ते. त्यातले जे भावनिक गुंत आहेत ना, ते चांगले सोडवता आले पाहिजे की ते नाटक वरती जातं. नाही, कारण तुमच्याच हाताखाली त्या नाटकाचं मी पण काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मलाही माहिती आहे. आणि तुम्हाला विश्वास बसेल की नाही माहित नाही, पण माझ्या पण सगळ्यात जवळचं नाटक चौकटीतलं राज्य. तर त्या नाटकात तुमचं हे तुम्ही सांगितलं, पण मी तुमच्याकडून बऱ्याच वेळा सर अजून एका नाटकाबद्दल चर्चा ऐकलेली. तुम्हाला ज्याला फायनलला फर्स्ट प्राईज मिळालं, कविता उद्ध्वस्त. बरोबर. हा, ते नाटक माझे एकदम खरं म्हणजे स्पर्धेत जी नाटकं झाली त्याच्यात हे नाटक मला जाम जवळचं आणि आवडतं आहे. खरं म्हणजे काय, ते ख्रिश्चन कुटुंबावर होतं. आणि ख्रिश्चन कुटुंबाचं आपल्याला कुठं काय माहिती असतं. पण त्यासाठी योगायोग असा की ते नाटक बसवताना मी, हे आता होतात की नाही मला माहिती नाही, इंटरनल चर्च आहेत ना, एक चर्च, त्यांच्या इंटरनल मराठी एकांकिकेच्या स्पर्धा व्हायच्या. आणि त्यातला एक कलाकार महानगरपालिकेतला, तर त्याचं नाव पण मला आठवत नाही, तर तो माझ्या एका नाटकात होता. तो मला म्हणत, सर आमच्याकडे कराल का तुम्ही एकांकिका? म्हटलं एकांकिका मी निवडेन, ती तुमचे कलाकार बघून, तुम्ही निवडायची नाही. तर चालेल म्हणला, तुम्हीच निवडा. आणले. आणि तुमच्याकडे किती 13-14 असतील का? हो म्हणाला. आणि त्यांनी जमवले सगळे कलाकार.
अरे त्यांची भाषा बघितली, अरे बापरे रडावे, आता मी काय इथं करू आणि 10 दिवसात कसं बसवणार. पण ते सगळे जिद्दी होते, ते मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकले. पुढे ल न चा थोडा प्रॉब्लेम होत होता, पण नाटक एवढं जबरदस्त ॲक्शन प्ले होता की त्यामुळे ते पहिला नंबर आला. आणि तिथे मला या ख्रिश्चन कुटुंबात मी 8 ते 10 दिवस राहिलो. त्यामुळे ते हाफ पॅन्टवर असल्यावर कसे वावरतात, एकमेकाशी कसे बोलतात, किंवा एक त्यांच्यातली बाई होती ती 2-3 वर्षांनी त्यांच्याकडे आली, तर त्या 2-3 वर्षाच्या विरहानंतर एकमेकाला भेटल्यानंतर ते कसे भेटतात, किती प्रेमाने बोलतात, हे ऑब्झर्वेशन केलं. ते माझ्या ह्या नाटकात आहे. एक कविता उद्ध्वस्त. त्यामुळे ते नाटक पहिलंच आलं. आणि त्यानंतर हाफ पॅन्टवर बरं, ते सगळे सुद्धा शिस्तप्रिय आणि मला आवडणारे होते. त्यांचे मी ज्यांच्या घरी राहिलो होतो ना, त्यांच्या चपला देखील ना अशा आपण तिथं टाकतो आणि जातो, पण त्यांचं नाही, त्यांनी व्यवस्थित असं ठेवणार. ते मी बघितलं, ते मी नाटकात पण आणलं होतं. त्यानंतर हे काय देवाला नमस्कार करायचं, हे कुठं मला माहिती आहे. त्यांची काय मदर मेरी त्याचा फोटो होता, तर मग ते मी शिकून घेतलं, ते शिकून घेतलं. ते त्यानंतर त्याच्यामध्ये फॅमिली म्हणजे एखादी ते आपल्याकडे पण आहे कायदा, तो त्या कायद्याप्रमाणे तुझी बहिणीला सुद्धा तुझ्या वडिलांच्या नावावर असेल मिळते प्रॉपर्टी. तर तो कायदा होता, त्या कायद्याचा जाऊन अभ्यास केला, थोडासा अभ्यास केला, जास्त संबंध कसा, त्याचा संबंध कसा इथे त्याच्यात आहे, त्याच्यात तुमच्या नाटकात आहे. तर ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये इंग्लिश. आता माझं इंग्लिश एवढं पॉवरफुल नाही, तर इंग्लिश संवाद आहेत ना, मी माझ्या एक इंग्लिश चांगला असणाऱ्याकडून बोलून घेतले आणि ते मग नाटकात व्यवस्थित बसता येईल अशा प्रकारे त्या मुलीकडून करून घेतलं. आणि अशा प्रकारे खूप म्हणजे खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला. मला माझ्यात एक चांगला गुण आहे, मला ते येत नाही ना, ते मी करून बघतो. आता हिंदीमध्ये उच्चार चांगले नाही आहेत किंवा मला चांगलं हिंदी येत नाही. मग हे आहे ना, जे हिंदी नाटक डायरेक्शन केलं त्याच्यामध्ये हे चौकटीचं राज्य, त्याच्यामध्ये मुलगी होती, ती हिंदीची शेवटची परीक्षा का प्रवीण का काहीतरी आहे, तर ती परीक्षा दिली होती. मग ती मला सांगायची उर्दू शब्द असे बोलायचे, जीवन नाही बोलायचं, जीवन वगैरे असे आणखी काहीतरी बरेच 2-3 ते उर्दू शब्द आहेत ना, ते असे बोलायचे. ते मी घरी यायचा, एक शब्द 20-20 वेळा बोलायचा, मला तो समाधान जायचं आणि मग मी हिंदी चांगलं बोललो. सर, एक कविता उद्ध्वस्त अस्वस्थचे लेखक जे आहेत, मग त्यांचं हे नाटक झाल्यावरती त्याचा आधी कुठे प्रयोग झाला की पहिल्यांदा दिग्दर्शन तुम्हीच केलं त्याचं? पहिल्यांदा मीच केलं. मग ते कसं? ते नाटक खरं इंग्लिश नाटक आहे, अमेरिकन. बरं. जॉन पॉल सार्त्र नाही, टेनिसी विल्यमचं नाटक. ते महानगरपालिकेमध्ये अरुण कदम नावाचा माझा एक मित्र आहे, तो ऑफिसर आहे. तर त्याने ते इथल्या मातीतलं ट्रान्सलेट टू म्हणजे ह्या अनुवाद नाही केला, आपल्या मातीतलं केलं त्याने नाटक. आणि ते आवडलं. मी फक्त माझ्यात एक आहे की मला ते आवडत नाही, ते मी एडिट करतो. तर ते एडिट करून घेतलं आणि ते खूप वेळ वाचलं आणि सांगितल्याप्रमाणे त्या ख्रिश्चनांच्या फॅमिलीमध्ये राहिल्यामुळे ना, मला त्यांचं राहणी वागणं, एकमेकांशी बोलणं, फक्त काय ते काही एक विशिष्ट भाषेत काहीतरी बोलायचं नाही, ती भाषा मला यायची नाही. पण तर तुम्ही म्हणतात ना की ते आपण अनुवाद नाही केलं, इथल्या मातीतलं केलं, तर मग इथलं करताना लोक त्यांनी ख्रिश्चनच ठेवले असं केलं? नाही, मग नाही, ख्रिश्चन नाही, कदाचित ते असेल. कारण त्या ह्याच्यातला मॅक आहे ना, ते मेरिलिन ब्रँडो काहीतरी आहे, त्याने तो केला होता. आणि ते 1943 साली काहीतरी नाटक अमेरिकेच्या त्यावेळी त्याने क्रांती केली होती त्या नाटकाने. तर ते नाटक त्याने हे केलं. तो म्हणाला असं आहे नाटक, तर म्हटलं करतो, केलं. ते नाटक देखील कसं मिळालं माहीत सांगू का? सांगा ना. काय झालं, मी अप्ट्रायला काम करतो. अप्ट्राय म्हणजे 4th फ्लोअरला अप्ट्राय आणि 3rd फ्लोअरला इस्टेटला हा अरुण कदम एक ऑफिसर म्हणून तिथं काम करत होता.
आणि त्याचा मित्र रमेश कांबळे, त्याची माझी दोस्ती. तर मधल्या चहाच्या वेळेला, लंचच्या वेळेला त्याच्याकडे मी यायचं किंवा मी त्याच्याकडे जायचं. तर काय झालं, महानगरपालिकेत ज्या वर्षी नाटक पहिलं येईल त्याला राज्य नाट्य स्पर्धेचं डायरेक्शनचा दिग्दर्शनाला द्यायचे. आणि माझं नाटक पहिलं आलं होतं. अच्छा. हां, तर म्हणून माझ्याकडे येणार होता हे सगळ्यांना माहिती होतं. तर तो आपला मला सहज म्हणलं, काय सुर्वे साहेब यावर्षी कुठलं नाटक घेतलंय? म्हटलं अजून काही ठरवलं नाही आहे. तुम्ही काय बाबा जुनी नाटकं घ्या, जुनी नाटक तेच चावून स्वतः त्याला नावं बिवं बदलून तीच नाटकं करता. तुम्ही काय नवीन नाटकं करणार आहे? अरे म्हटलं माझ्याकडे येतच नाही, आलेली नाटकं मला आवडली पाहिजेत, मग डायरेक्शनला योग्य वाटली पाहिजे माझ्या दृष्टीने ना. ती डायरेक्शन तुमच्या दृष्टीने असते, पण मला योग्य वाटली, मला या डायरेक्शनमध्ये काहीतरी करण्यासारखं आहे. तर म्हटलं मी ते नाटक घेतो. तर माझ्याकडे असं एक नाटक आहे, पण तुम्हाला नाही नाटकं आवडायचं. अरे म्हटलं वाचू दे तर मला. त्यांनी दिलं वाचायला. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं तुझी स्क्रिप्ट. म्हणजे मी बोललोच होतो तुम्हाला नाही आवडणार, मला आवडले. माझं म्हणजे मी ऐकून घे ना, माझं आवडले. त्यानं आपण तुला लेखकाला बोलवलं, अरुण तुझं हे नाटक याला आवडलं, तुम्ही करणार? म्हटलं माझी करायची तर इच्छा आहे, पण माझ्या पद्धतीने. म्हणजे काय? म्हणजे म्हटलं एक आहे, ह्या नाटकात आहे ना काही अनावश्यक गोष्टी आलेल्या आहेत, काही संवादातून रिपीट झालेले आहेत, त्या हे करते. म्हणाले आता मी कुठं कर? म्हटलं मी करतो ना. ते स्क्रिप्ट लिहून पूर्ण तयार करून तुला देतो, वाच, आणि त्याच्यात चुकीचं असेल तर नाही करायचं, चालेल बोला. आणि ते हे केल्यानंतर तो मला खूप हे बोला, आणि ते करायचं ठरलं नाटक. एक प्रश्न माझा आहे की आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला बदल करावेसे वाटले. तर आता लेखक जेव्हा एखादं नाटक लिहितो, बरोबर, तो त्याचा एक स्वतःचा प्रॉस्पेक्टिव्ह असतो त्याच्याबद्दल, बरोबर. बऱ्याच लेखकांचा अट्टहास पण असतो की माझ्या नाटकात बदल होता कामा नये, बरोबर. आणि दिग्दर्शकांचा पण असा असतो की मला माझ्या पद्धतीने बदल, असं तुम्ही मगाशी सांगितलं. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की एखाद्या लेखकाचा असा अट्टहास असेल की माझं जसं नाटक आहे तसंच्या तसं प्रेझेंट व्हावं, आणि दिग्दर्शकाचं जसं तुमचं मत आहे, ते हे कितपत योग्य आहे की स्क्रिप्ट बदलणं? याच्यात थोडं मागे जाऊन एक घडलेला प्रसंग चालेल. कसं आहे माहिती आहे का, आचार्य अत्रे यांची नाटकं ते त्याच्यामध्ये बबन प्रभू का आता कोण तुम्हाला माहिती नाही, की काशीनाथ घाणेकर नाही, बबन प्रभू नाही, विनोदी म्हणजे बबन प्रभू आणि दुसरा एक विनोदी नट होता. ते लोकांना आवडलं. आणि नाटक संपल्यानंतर हे मी ऐकलेलं आहे. आचार्य अत्रेंना तो म्हणाला, साहेब कसं वाटलं माझं काम? म्हणाले तुम्ही माझ्या ताजमहलला तुमच्या विटा लावलं का? एका शब्दात ते बोलले. हे त्यांचं जरी बरोबर असलं तरी मला ते पटलेलं नाही आहे. का म्हणजे नाटकात रंगत वाढवायची असेल ते बरोबर दिग्दर्शक किंवा त्या नटालाच कळते. अनावश्यक भाग दिग्दर्शक काढून टाकतो, त्याला कळतं, दिग्दर्शकाला व्यवस्थित कळतं हे काढून टाकायचं. तर त्याने जे काय केलं ना ते प्रयोग मी बघितला असल्यामुळे ना ते लोकांना आवडलं होतं. आणि नाटक जेव्हा प्रोफेशन करतो तेव्हा लोकांना आवडेल असंच केलं पाहिजे, तरच आपल्याला बऱ्यापैकी पैसा मिळतो. तर आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे. माझं बाळ आहे, माझ्या बाळाचं तुम्ही काय त्याला रुपडं सजवता, हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ते बाळ मोठं करताना त्याच्या त्या अडचणी आहेत त्या दिग्दर्शकालाच कळणार ना, साहजिक. ते वाक्य या पद्धतीने लेखकाने लिहिलंय, पण मी ते बदललं, ते अशा पद्धतीने बोललं, तर त्याचा चांगला इफेक्ट आला, पण अर्थात बदल नाही. मी तेच विचारत होतो. तर मी नाटकामध्ये बदल केले ते लेखकाच्या अर्थात कुठे बदल नाही, किंवा त्याच्या जो कहाणीचा ओघ आहे त्याला कुठे बाद येईल असं काही केलेलं नाही. म्हणजे लेखकाची जी कहाणी आहे, जी कथा आहे, तिला धक्का न लावता, तिचा अर्थ न बदलता, जर तुम्ही तुमच्या बदलचं टाकत असाल तर ते योग्य असं तुम्हाला म्हणायचं. हो, असे बदल मी केले. सखाराम बाइंडर. ओके. आणि मग त्यानंतर ते एडिट करायचं होतं, तर मला भीती वाटली त्यांच्याकडे जायचं. एडिट म्हणजे 3.5 मिनिटात 3.5 तासाचं नाटक होत होतं, मला 3 तासाचं करत होतं. पण लोक काय म्हणत ते तुला परमिशन देणार नाही. तुम्ही हे नाटक कुठे सादर करणार होता? BMCच्या स्पर्धेत.
ओके. हां. मग म्हटलं जाऊन तर बघूया, बोलायला जायचं. नाही म्हणते. गेलो. सर म्हटलं स्पर्धेचं नाटक 3 तासाचं असतं, आपल्याला म्हटलं माहीत आहे, त्याच्यापेक्षा जास्त, पण हे नाटक 3.5 तासाचं होतं आहे. मग काय करायचं तुझं म्हणणं आहे? नाही, तुम्ही मला जर थोडं एडिट, म्हणा माझं बाळ आहे, मी कसं कापू? तू काय कर तू, तुला परमिशन देतो मी तुझ्या बोलण्यावरून. म्हणा मी का देतोय? बोलण्यावरून तर माणसं ओळखते म्हणजे तू करतो. आणि मला प्रयोगाला बोलव, साहित्य संघात प्रवेश. त्याचा एक सीन संपूर्ण कापला. सीन कापला? सीन पूर्ण कापला. कुठला सीन सांगू शकाल? मला वाटतं दसऱ्याची मिटिंग काहीतरी, मिरवणूक वगैरे काय होतं ना, तो लांबत होता, तो कापला. बरं. आणि दसऱ्याची असं काहीतरी होतं बघा, त्याच्यात मी बरंच काही घातलं होतं, त्यामुळे तो वाढत होता. आणि 3रा नंबर आला त्या नाटकाला, 3रा नंबर मिळाला. त्याचं कारण म्हणजे मूळ नाटक काम करणार सकाराम पाहिलं. तो काय केलं, बॅटरी पण दाखवायची त्यानेच ना, तर बॅटरी ते पेटती बॅटरी ह्याच्यामध्ये, आणि तो जिथं जाय ना तिथं ती बॅटरी अशी हे जायचं आणि लोक असायचे, त्यामुळे त्याच्या भूमिकेवर परिणाम झाला. आणि संपूर्ण नाटक पण नाही तर ते नाटक दुसरा तरी आलं असतं, 3रा गेलं. आधी विजय तेंडुलकरची नाटकं मी घेतच नव्हतो, आपल्याला बहुत झेपणार नाही असं वाटायचं. पण हे नाटक नाईलन, त्या एक मुलगी होती, नाही सर तुम्हीच हे बसवायचं, तुम्ही. अरे बाबा मला नाही, विजय तेंडुलकर नाही बसवायचं तुम्हीच. पण विजय तेंडुलकरांचे नाटकं न घेण्याचं कारण काय? न घेण्याचं, अरे त्यांचे शब्द कसं हे लेवल, त्यातले अर्थ शोधायचं म्हणजे फार कठीण आहे. आणि ते अर्थ शोधून मग ते नाटक बसवलं तर हे होतं. आणि त्यांच्या साध्या गोष्टी सुद्धा बरेच अर्थ निघतात, चांगले अर्थ तुम्ही म्हणतो. तर त्यामुळे मला ती भीती वाटायची. आणि विजय तेंडुलकर म्हणजे एक दबदबा होता मनावर, तर त्यामुळे तिथं कसं जायचं. पण त्यांनी माझी भीती त्यांनीच दूर केली. आणि त्यामुळे ते नाटक बघायला आले, पाठीवर थाप बीप मारली तर बरं वाटलं. त्यामुळे चांगलं केलंस, वेगळं केलंस. मग त्यानंतर परत कधी इच्छा झाली नाही दुसरं एखादं नाटक त्यांचं घ्यायची? त्यांचं नाही. त्यांनी शाबासकी देऊन पण नाही. त्याचं कारण असं, ते दडपण मनावर होतं, ते नको बाबा, ते जर फसलं तर मग काय घ्या, ते आहे चांगलं झालं ते त्यांच्या नजरेसमोरच होते. म्हणून मी त्यांच्या नाटक घ्यायला पुढे गेलो नाही. ते गिधाडे होतं माझ्या डोक्यात, ते गिधाडे एक वेगळा हे होता, पण नाही घेतलं मी ते. बरं सर, आता तुमची साधारण आतापर्यंत तुम्ही दिग्दर्शन किंवा काम केलेले एकूण किती नाटकं झालीत? एक ढोबळ आकडा काय? काम केलेली बरीच आहे. दिग्दर्शन केलेली स्पर्धेतली 145. 145 नाटकांचं दिग्दर्शन केलं तुम्ही? बापरे. आणि त्याच्यातले काही तुम्हाला कल्पना असली तर त्यांना पारितोषिकं वगैरे? 142 नाटकांना पहिला, दुसरा, तिसरा कुठलंही प्राईज मिळालेले आहे. 142 नाटकांना भेटलं 145 पैकी. आता तुम्ही विचारण्याचं कारण पण असं, कारण ज्या पद्धतीने तुम्ही अगदी नाही का निवनेटकेपणा, सगळ्या गोष्टीचा रेकॉर्ड असणं वगैरे, म्हणून म्हटलं कदाचित भेटतील उत्तर. ते माझ्या लक्षात आहे चांगलं. बरं, हे लक्षात आहेत की ज्या 3 नाटकांना भेटली नाही ती नाटकं कुठली? नाही, ती लक्षात नाही. ते काही नाटकं मला आवडलेली पण नव्हती, पण नाही लग्न करावं लागले. ते नाही पैसे जर मला पैशाचा मी नाही भुकेला बाबा, त्या सांगून देखील त्यानं माझ्या माथी मारली, अशी नाटकं होती. पैसे मला आवडलेले नाटकाचं मी फुकट दिग्दर्शन केलेलं आहे. हो, नाही मला आवडले नाटक ना, तो म्हणाला किती तू 1 रुपया दिला तरी चालेल, माझं हे वाक्य पेटेंट आहे, 1 रुपया चालेल. पण इथे कुठे याला सावंतवाडीला गेलो ना, त्याने सांगितलं मला तुम्ही रिहर्सल वेळेवर द्या, तुमचं नाटक नंबरात येईल, रिहर्सल वेळेवर द्या, नंबरात येईल हे सांगतो. त्यापेक्षा नंबरात नाही, चांगलं होईल हे सांगतो मी, नंबरात येईल परीक्षकांवर. ते नाही म्हटलं सांगू शकला. तर मग त्यातला एक होता तो उपसंपादक होता तरुण भारतचा. तर तो म्हणाला सर माझं असं ओव्हर टाईम वगैरे असून रात्री 12 वाजता पण येतो मी घरी. मग नको नाटकात काम करू, आणि तो नाटकाचं सगळं बघणार होता, त्या नको नाटकात तू काम करू. तू सगळे बघायला लागली हे एकदम ह्याच्यात. म्हटलं एवढं करेन एखाद दिवस आता हे करून तुला हे करेन दे, नाहीतर तू दिग्दर्शक बदल. मला नाही तुला डायरेक्शन करणं जमणार नाही मला, सॉरी म्हटलं.
पण त्यांना मीच पाहिजे होतं. मग आता तुमचं डायरेक्शनचं डायरेक्शन किती विचारलं तर मी सांगेन, पण मी एक मित्र म्हणून सांगतो, 1 रुपया दिला तर त्याला मला रिहर्सल दे. खरोखर तुम्ही 1 रुपया एवढंच बोललात, हो, म्हणजे सांगण्यासाठी नाही, खरोखर बोललो. तर तो नाही म्हणे ना आम्ही समजून काढतो, तर दे म्हटलं समजून घेईन मी. म्हणजे असा तुमचा स्वभाव आहे दिग्दर्शन. त्याने अक्षरशः 15,000 रुपये खिशात टाकले. बापरे, 15,000. मी सांगितले त्याला मी 30,000 घेतो म्हणून सांगितले, त्याने 15,000. तुम्ही खरोखर 30 घ्यायचे तेव्हा? एवढ्या 145 नाटकातले तुम्ही सांगितल्याप्रमाणे 142 नाटकांना अवॉर्ड मिळाला. तुम्ही आतापर्यंत भरपूर कलाकारांसोबत पण काम केलं. खूप. हो. तुमच्या हाताखाली भरपूर कलाकार तयार झाले. हो. आणि तर तुम्हाला ह्या सगळ्यांमध्ये जाणीव झाली की ओके काही कलाकार ओके ही कलाकार चांगली आहेत, असं काही कुठे जाणीव झाली की ही आवडलं, यांचा अभिनय आवडला, यांचं काम आवडलं? असं अभिनय असं बरेच आहेत, पण एकूण कलाकार आवडणं असतं ना, ते फक्त आता कदाचित काय होते, तुम्ही समोर आहात म्हणून तुमचं नाव घेणं असं तुम्हाला वाटेल, पण मला खरंच तुम्ही दोघं आवडलात. आणि ही आसावरी तुम्ही मला जे सहकार्य दिलं ना, ते मला मिळणाऱ्या पैशापेक्षा मोठं होतं. आणि मला म्हणून नाटक चांगलं करता आलं. तुम्हालाही ते नाटक करताना खूप आनंद मिळाला असेल असं मला वाटतं. तर ते मला तुमच्यासारखे कलाकार मिळाले तर मी नाटकं अजून चांगली बसवीन. पैसे नकोत मला, अजून चांगली नाटकं बसवीन, पण मला तुमच्यासारखे कलाकार आणि मला आवडलेला अभिनयाचा कलाकार म्हणजे अरुण कदम. तुम्ही ते म्हटले ते बरोबर. त्याने हे केलं, त्याने तो रोल मागून घेतला. तर सुर्वे, तो सर नाही, सुर्वे तुम्ही मला तो त्यातला मॅक द्याल का? मॅक रोलचं नाव मॅक घे म्हटलं, तू सूट आहेस त्या रोलला. म्हणून मागितलंस का? तर नाही, शेवटी काय दिग्दर्शकाचा हे असतो ना, म्हटलं कर ना. पण एक मला ज्या गोष्टी आवडणार नाही त्या तू पण दिग्दर्शक आहे, तू काय घालू नको त्याच्यात, तरच कर, नाहीतर नाही. कारण माझ्या डोक्यात वेगळं असेल आणि तुझ्या डोक्यात वेगळं असणार. तर त्यानं केलं मनापासून. त्यांनी पण दिग्दर्शन केलेलं आहे कधी? हो. मला एक सांगा सर, तुम्ही स्वतः एक दिग्दर्शक आहे, ते दुसऱ्या एखाद्या दिग्दर्शकाचं काम तुम्हाला आवडतं का, किंवा असं काय की नाही आवडत, काय त्याबद्दल, काय दुसऱ्या दिग्दर्शकाच्या कामाबद्दल तुमचं मत एखादं? नाटक बघितल्यानंतर सांगू शकतो आपण. तर तसं नाटक मी अरुण कदमचं पण पाहिलंय. आणखी एक काय त्याचं नाव घरे असं होतं, विस्मरण, नाव आठवत नाही मला. तर तो BMC मधलाच आहे. हे दोघे मला फार आवडायचे. यांचं दिग्दर्शन आवडलेलं दिग्दर्शन. आणि त्यांनी माझ्याकडे सूचना पण मागितल्या, त्यांना सूचना पण दिल्या होत्या, पण सूचनेप्रमाणे वागले नाही ती वेगळी गोष्ट, पण सूचना द्या. मग तेव्हापासून ठरवलं की उगाच, किंवा नाट्य महोत्सव असतो किंवा नाट्य स्पर्धा, ते संपल्यानंतर दिग्दर्शक आपल्या परीक्षकांचं मनोगत विचारतात. तर त्याप्रमाणे मी इकडे सिंधुदुर्गला बोललो होतो, म्हटलं तुम्ही माझं मनोगत विचारताय, मला काही गोष्टी तुमच्यातल्या आवडलेल्या नाही आहेत, त्याचं सांगितलं तुम्ही करणार नाही, किंवा अशा गोष्टी करा असं सांगितल्या तर तुमच्यापैकी किती जण करतील हे मला माहिती नाही. पण नाही सर, तुम्ही पुढच्या वर्षी पण आम्ही तुम्हाला बोलवू, तुम्ही बघा आमच्यात काही सुधारणा आहे की नाही. पण त्याने काही बोलवलं नाही. पण एका सांगितलं काय, एक साधी गोष्ट आहे, म्हातारा माणूस होतो, त्याचं केस पांढरे दाखवायचे, शेंडा पांढरा दाखवून कसं होणार रे, केस हे इथून पांढरे होतात ना, हे साधा ऑब्झर्वेशन आहे. तर ते त्यांना पटलं, बऱ्याच गोष्टी पटल्या त्यांना. दिग्दर्शनामध्ये तुम्हाला असं कधी झालंय की अमुक एखाद्या दिग्दर्शकाचं काम बघितल्यावर वाटलं की नाही याने खरोखर छान केलंय, की हे मला याच्याकडनं शिकण्याजोगं, असं कधी जाणवलं आजपर्यंत? असं झालंय, पण कमी झालंय. हो, असं सगळंच त्याच्याकडून घ्यावं असं वाटतं. चांगल्या काहीतरी गोष्टी काय काय गोष्टी आहेत ह्या त्यानं माझ्यापेक्षा चांगल्या केल्या. त्या कोण साधारण अरुण कदम केलेलं आहे चांगल्यापैकी. आणखी एक जिने माझ्या अंडर काम केलं होतं, नम्रता काळसेकर. ती सुद्धा दिग्दर्शन करते. आता हल्ली दिग्दर्शन करा ते म्हणाले, सर तुमच्या आशीर्वाद नाही, माझ्या आशीर्वाद, तुझ्यात टॅलेंट होतं, तू हे करायला लागली. मग तिला BMC मध्ये हे पण मिळालं, प्राईज पण मिळालं. तर ती कलाकार म्हणून पण चांगली आहे. तर अशा, पण मला आवडलेलं म्हणजे कलाकार आणि माणूस म्हणून तुम्ही ते गेले. ते कलाकाराचा मोठेपणा तुम्ही आमचं कौतुक करताय, धन्यवाद त्यासाठी. नाही,
तुमच्या समोर करतो म्हणजे मी प्रांजळपणे सांगतोय. नक्कीच. मी असं हे नाही करत. हे तुमच्या पाठीमागे पण बऱ्याच बघा मला भेटलेले हे 3 कलाकार, ते म्हटलं माझ्या आयुष्यात म्हणजे क्रांती घडून गेली की नाही, काहीतरी असं माझ्या मनात होतं, आकस होता कलाकारांबद्दल, नाही काय आळशी आहे अमुक आहे, पण तुमच्याकडून तसं मला जाणवलं. ठीक आहे सर, दिग्दर्शन करून साधारण किती वर्ष झालेत तुम्हाला आता, कधीपासून करतायत? तसं असं एक साधं नाटक बसवलं होतं, ते 1973 साली बसवलं. 73 पासून आता 24 म्हणजे जवळ 50 वर्ष कशी? त्यानंतर स्पर्धेतली बसवायला लागलो. ओके, पण 50 वर्ष झाली म्हणायला हरकत हो. मग 50 वर्षात सर तेव्हाचं दिग्दर्शन आणि आजकाल आता तुम्ही जी नवीन नाटकं बघितली असतील, म्हणजे ती प्रायोगिक रंगभूमीवरची असू देत किंवा व्यावसायिकची, तर तेव्हाचे दिग्दर्शन आत्ताच्या दिग्दर्शनामध्ये कितीसा फरक आला आहे? माझ्या दृष्टीने बघायचं की लोकांची तुमच्या दृष्टीने, दिग्दर्शकाच्या म्हणजे दृष्टीने. पूर्वी जे मी करत होतो ना ते म्हणजे बाळगोत वाटायचं मला. आत्ताच माझ्यात जी प्रगल्भता आहे इतरांचं बघून शिकून आणि त्यातलं मला पाहिजे त्या माझ्या पठडीत बसवण्याची जी मला सवय लागली ना, त्यामुळे मी अगदी ताऊन सुद्धा पण पूर्ण दिग्दर्शक झाल्याचं समाधान आहे मला. पण पूर्वी बाळगोत, इथून तिथं जा, तिथून गेलं, हे वाक्य बोल, इथपर्यंत गेल्यावर थांबवायचं वगैरे वगैरे असं शिकवलेलं होतं. त्याप्रमाणे होत होतं. पण नाही, तिथं का जायचं त्याला रिझन द्यायला शिकलो मी. तिथं का जायचं, बरं त्याच जागेवर काय झालं त्याला काहीतरी रिझन पाहिजे, लॉजिक पाहिजे, तरच मूव करायचे. नाहीतर काय या वाक्याला फक्त इकडे जा असं सांगून होत नाही. गाववाली नाटकं अशी जातात, इथून या वाक्याला तिथं जा, तिथून तिथं जा, अशी नाटकं म्हणजे निव्वळ लोकांची करमणूक करण्यामध्ये. मला स्पर्धेमध्ये त्या भावनेशी एक म्हणून माझ्या नाटकाचं म्युझिक असतं ना, ते कसं असतं ह्या अशा तऱ्हेनं भावनेशी एकरूप होऊन बसवलेले असल्यामुळे ते म्युझिक चांगलं एन्जॉय केलं जातं. म्युझिक एन्जॉय करणं जो प्रकार आहे ॲक्च्युली बघायला मी पण तुमच्याकडनं शिकलो ती गोष्ट. मला असं वाटतं त्याच्यावर एकदा तुम्ही थोडासा प्रकाश टाकावा. म्युझिक, नाटकात जे म्युझिक दिलं जातं बऱ्याच वेळा नाही ते की वातावरण निर्मिती वगैरे, तुमच्या दृष्टीने नाटकातलं म्युझिक हे काय काम करतं? नाटकातलं म्युझिक खूप खूप बघायला गेलं तर खूप म्हणजे ते आता आपण नुसतं असं बोलवलं गेलो ना, मी आता काही वाक्य भावनिकरित्या बोललो ना ते तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही, पण म्युझिक ते सहाय्य करतं आणि ते तुझ्यापर्यंत एवढं पोचवतं की ते आपल्याला भावतं मनाला. की आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर हे बघा मनवैशाखी डोळे श्रावण रीडिंग करायला येताना मी साधी वाक्य वाचतो आणि विथ म्युझिक वाचतो, याच्यातला फरक बघा. त्या म्युझिक खूप काही फरक आणते, इथं जाऊन भिडतं ते सगळं. तर ते म्हणून ते म्युझिक करतं. किंवा आणखी आता मगाशी हाच बोलला की या 3 मिनिटाला हे इथे आहे, तर 3 मिनिटाला जर तिथं काहीतरी स्ट्रोक असेल किंवा हे वेगळी घटना, तर इथून तिथपर्यंत गेल्यावर त्या स्ट्रोकला बरोबर वळलं पाहिजे. तर ते म्हणजेच म्युझिक एन्जॉय करणं. नाहीतर तो स्ट्रोक घेऊन जातो आणि हा आपला चालतच राहतोय असं बऱ्याच ह्याच्या ठिकाणी. तर हे मी नाटक बघताना हे ऑब्झर्व केलं आणि त्यामुळे ऑब्झर्व करताना मी हे केलं, हे आपल्या नाटकात नाही करायचं. आपल्या नाटकात त्या म्युझिकच्या स्ट्रोकला पण अर्थ द्यायचा. हे एक्झाम्पल सांगितलं मी ते. म्हणून माझ्या नाटकातलं म्युझिक हे तुम्हाला सजीव वाटतं किंवा जवळचं का वाटतं की ते आपल्या भावनांना कुरवळणारं म्युझिक वाटतं. त्याचं कारण म्हणजे मी दिलेल्या ज्या रिॲक्शन्स किंवा ज्या मूज असतात हे थोडीशी आत्मप्रौढी होते, पण त्याशिवाय काही गोष्टी करणार नाहीत ना. माणसाला आत्मस्तुतीचा दोष चालतो सर. हो, पण मी कधीच माझी स्वतःची स्तुती करत नाही. सर आता आपण तुम्ही दिग्दर्शक म्हणून काय त्याचे बरेचसे आपण पैलू बघितले बरोबर, पण मला एक म्हणायचं, तुम्ही सुरुवातीला मला म्हटलं होतं की मला अभिनय करायला खूप आवडायचा बरोबर ना, अभिनयासाठी म्हणून तुम्ही पहिले गेले, मग हळूहळू तुम्ही कसे दिग्दर्शनाकडे वळले ते आपण बघितलं. मला एक विचारायचं, तुम्हाला अजूनही अभिनयाबद्दल तेवढी आत्मीयता आहे, अभिनय करणं अजूनही? हो, चौकटीचं राज्य. जर आता काय म्हणते माझे शरीर मला हे करणार, चौकटीचं राज्य किंवा तो मॅक हे करायला मला अजून आवडते, पण शरीर माझं साथ देणार नाही. अजून एक प्रश्न त्याच्यासोबत की ठीक आहे आता तुम्हाला तुमच्या आवडीची नाटकं म्हणून तुम्ही त्याच्यात, पण समजा कुठला दुसरा दिग्दर्शक असेल तुम्ही त्याच्यासोबत काम करू शकाल अभिनेता म्हणून? करेल, पण एक मला काही गोष्टी खटकल्या तर मी तुला सांगेन आणि त्या सांगितल्यानंतर तुला पटल्या तर तू माझ्याकडून तसं करून घे बरोबर असं त्याला सांगेन. नाही तर आपण दूर आहेत तेच बरं आहे. हे मी म्हणून जास्त कोणाच्या अंडर मी काम केलेलंच नाही, एक दोघांच्याच अंडर काम केलेलं आहे. अच्छा. आणि ते पण मोठ्या लोकांच्या.
उदाहरणार्थ कोण कोण? उदयला ओके. आता एक वारला तो आहे, त्याचं नाव पण विसरलो मी. हां, चांगला दिग्दर्शक होता हां. आणि त्याने अक्षय कुरुक्षेत्र नावाचं माझं नाटक बसवलं होतं. अक्षय कुरुक्षेत्र. अक्षय ते भाले बिले ते घेऊन हे होतं, ते भाले मारायला येतात तो त्या चित्रकाराला, त्या राजाचे हे, आणि माझी पाठ असते. हां. ते मारतात ना, तो दिग्दर्शक बोलला, अरे त्याच्या पाठीत घालशील, बरोबर हे करायचं सांगितल्याप्रमाणे. हां. पण बिचाऱ्याचा पाय घसरला रिक्षेतमध्ये, आणि नेमका माझ्या इथे टाकून तो डॉक्टर हे केलं. भाला होता ना, टोकदार होता. बापरे. हे कुठलं मेन विदाउट शर्ट्स, हां. हे नाटक करताना देखील असं म्हणजे हिटलर ते सैनिक शिक्षा काय हो, देतात, हो. बांधतात आणि वर आतमध्ये काठी घालतात. काठी फिरवल्यावर काय होतं, पीळ वाढतो. पीळ वाढतं. पीळ जसा वाढत जातो, त्या वाढत जाणाऱ्या पीळ म्हणजे वेदना पण आपल्याला होत जातात. बरोबर. त्या वाढत जाणाऱ्या वेदना, हां. त्या म्हणजे मी हळूहळू या गोष्टी शिकलो. त्या वाढत जाणाऱ्या वेदना किंवा दारुड्या हे माझं बाहेरचं ऑब्झर्वेशन. दारुड्या माणूस आहे, दारुड्या 3 प्रकारचे माझे ऑब्झर्वेशन. एक म्हणजे साधा घरी एखादा पेक घेऊन आपल्या ह्याच्यात असतो, तो मजेत असतो, त्याची तब्येत चांगली असते, दारू पिऊन देखील व्यवस्थित असते, पण एक पेक घ्यायचा, जेवण व्यवस्थित जेवायचं असं असतं. त्याचं झिंगणं वेगळं किंवा त्या ह्याच्यात असणं वेगळं. आणि गटार म्हणजे बाहेर अरे बाय असा करणारा ना त्याचं. आणि मिलिटरीमध्ये ओके. तो एक बॅलन्स असतो, पण त्याचाही तोल जातो. हे तिन्ही मी एकदा एका ठिकाणी करून दाखवले, मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. वा. हा, तर म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ही माझी स्तुती झाली, पण हे माझं ऑब्झर्वेशन आहे, मला कोणी शिकवलेलं नाही. बरोबर. ऑब्झर्वेशन आहे, त्या गोष्टी मी शिकवतो. त्या ऑब्झर्वेशन, मगाशी मी बोलतो तुम्हाला, ऑब्झर्वेशन हा गुरु मानायचा आणि करायचं. कोण सुरवेपेक्षा माझं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग पाहिजे. बघ तुझा गुरु तूच होशील, तुझा काय म्हणायचं ते दिग्दर्शक तूच होशील. इतकं चांगलं. सर आता जेवढा आता तुम्ही इतकी नाटकं केली, त्याच्यात ज्या पद्धतीने यश मिळालं, बरोबर. आता जे कोणी नवोदित दिग्दर्शक असतील, तर मला एक सांगा की त्यांच्यासाठी जर मूलमंत्र द्यायचा झाला दिग्दर्शनाच्या बाबतीत, किंवा कुणाला तरी नाटक त्यांचं नम्रात आणायचं आहे, पारितोषिक हवं, तर तुमच्याकडे काय त्याचा फॉर्म्युला आहे सांगायला? फॉर्म्युला आहे, पण नम्रात आणण्याचा फॉर्म्युला नाही. काय जो काय परीक्षक देतात, बरोबर, तो आपण देऊ. चांगलं करण्याचा फॉर्म्युला आहे. काय म्हणजे नाटक वाचणं, हल्ली तर दिग्दर्शक एकदा वाचून फेकून देतात, नाही समज चल बोल, मग ते फक्त संवाद ह्याच्यावर. पण ते नाटक चांगलं वाचलं ना की नाटक समजायला लागतं. आता तू बघ, तुम्ही एकच नाटक माझ्या अंडर केलं तुम्ही, पण त्या नाटकाचे डायलॉगमध्ये पाठ होते, सगळ्या पात्रांचे पाठ होते. आता नसतील, पण ते पाठ होते. ह्याचा अर्थ मी नाटक बऱ्याच वेळा वाचलेलं होतं, आणि ते नाटक पाठ झाल्यानंतर तर ह्या संवादाला हा इथे गेला पाहिजे, हे म्युझिक आल्यावर यांना हा संवाद आला पाहिजे, हे सगळं डोक्यात येतं. आणि अशा प्रकारे नवीन लोक करत नाहीत. जर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर सराव हाच सगळ्यात मोठा फॉर्म्युला आहे. एक्झॅक्टली. डिसिप्लिन आणि सराव सतत. माझं एक वाक्य तुम्ही ऐकलं, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. करेक्ट. तर आता इतकी नाटकं तुम्ही केलीत, कधी असं पण झालंय का की एखाद्या नाटकासाठी प्रचंड जीव काढला तुम्ही, खूप मेहनत घेतली, पण त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही, किंवा म्हणावं तसं प्रतिसाद तुम्हाला मिळाला नाही, किंवा जे सोबत होते कलाकार त्यांच्याकडनं पाहिजे तेवढं सहकार्य मिळालं नाही, असं सोबत होते त्यांच्याकडून मिळालं नाही, तर ती माझी इनकॅपॅसिटी होईल, मला करताच येऊ शकलं नाही असं असेल. पण मी त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. नाटक चांगलीच झाली, पण परीक्षक किंवा काही गोष्टीमुळे पार्शियलिटीमुळे काय या गोष्टीमुळे ती नाटकं नम्रात अशी 7-8 नाटकं होती की जी मला डायरेक्शन करायला खूप आवडली होती. मला वाटत होतं की ही नाटकं नक्की नम्रात येतील, पण ती आलीच नाहीत. आता तुम्ही मगाशी म्हटलात की परीक्षक वगैरे, पार्शियलिटी वगैरे हा विषय, आता तुम्ही स्वतः सुद्धा परीक्षक राहिले कुठेतरी, तर मला एक सांगा की बऱ्याचशा वेळेस नाटकाचा आपला नंबर आला नाही म्हणून बरेचसे कलाकार किंवा बरेचशी मंडळ काय करतात की दोष लावतात परीक्षकांना. तुमच्या वेळेस तुम्ही कधी असा दोष लावलाय, कधी झालाय तुमच्या बाबतीत? मी परीक्षकांकडे कधी गेलोच नाही, लावलाच नाही. त्यांना कधी दोष नाही लावला? कधीच दोष नाही. परीक्षकांनी दिले तर मान्य करायचं. ओके. जसा राज्यनाट्य स्पर्धेत निकाल आल्यावर तो बदलू शकत नाही, तो वज्रलेप म्हणून आपल्या मनावर टचवला जातो, तसा परीक्षकाने एकदा निर्णय दिला की
नाही आपण एकच आता बुंबलून काय होणार आहे, आपण त्याला शिव्या शाप देऊ, रिझल्ट तर बदलू शकणार आहे नाही, मग कशाला उगाच ओरड करायची. पण मग तुमचं ह्या गोष्टीवर काय मत आहे की पार्शियलिटी होते नाही होत? पार्शियलिटी होते, पण मी नाटक ते पुन्हा पुन्हा त्या परीक्षकांच्या बोकाटी घालतो. चौकटीचं नाटक आहे, वेगवेगळी नावं बदलून मी 5 ते 7 वेळा केली आणि ते नंबरात आलं. ओके, म्हणजे नाटक चांगली कलाकृती तुम्ही बाहेर काढता हे मला नाही आवडत, म्हणून ते जाऊ दे, तुम्हाला त्रास झाला तरी हरकत नाही, पण हे नाटक तुमच्या बोकांडी मी घालणार. त्यामुळे काही नाटकं बरीच 145 नाटकात काही नाटकं रिपीट पण झालेली आहेत. ती अशा प्रकारची आहेत की पण टोटल संख्या 145, त्यातली काही नाटकं रिपीट पण झालेली ओके, फक्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. आणि माझं एक नाटक आता डायरेक्शन केलं, आता चौकटीचं राज्य हे पुन्हा केलं, तर हे चौकटीचं राज्य मला परत बदलता येणार नाही आहे. याचं कारण असं की ते एवढं काही रासायनिक दृष्ट्या चांगलं करून ठेवलेलं आहे की ते बदलण्याची माझी हिंमतच होणार नाही. हे काय, किंवा दुसरा विचार मी येऊ हां दुसरा दिग्दर्शक असेल तर त्याला सांगू शकेन तू असं कर वगैरे, पण मी स्वतः नाही, मग मी त्याच वाटेनं जाणार. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एखाद्या गोष्टीला खरोखर इतकं परफेक्ट मिळाल्यावर कुठेतरी क्रिएटिव्हिटी त्या बाबतीतली थांबते पण. एक्झॅक्टली थांबते. ओके ओके, बरं तुमचं आता इतक्या नाटकांपैकी तुम्हाला असं कुठलं आहे आता की एखादं नाटक पुन्हा एकदा करायची इच्छा आहे? हो. कुठलं? मनवैशाखी आणि चौकटीतलं राज्य, दोन्ही मला आवडली नाटकं. एक तर प्रयोगक्षम नाटक आहे चौकटीतलं राज्य, आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन. तिथं डायरेक्शन आणि कलाकार यांचा जर चांगला मूड लागला नाटक कुठच्या कुठं जाईल ते सगळ्या नाटकाला भारी पडेल असं नाटक आहे. आणि चौकटीचं राज्य म्हणजे एवढं की ते अगदी साध्या लोकांपासून सगळ्यांना आवडणारं असं नाटक आहे. त्याचं डायरेक्शन पण चांगलं करता येण्यासारखं आहे. असं आहे. अशी 2 नाटकं मला अजूनपर्यंत आवडली. तर हे चौकटीचं राज्य, मनवैशाखी डोळे श्रावण, आणि चौकटीचं राज्याचं पहिलं नाव स्मरणशिळा. महानगरपालिकेत पहिल्या स्पर्धेला हे नाटक केलं मी, स्मरणशिळा. ओके, राम विजयचं. त्याची एकांकिका होती. अच्छा, ती नंतर मी त्याला सांगितलं मला एक नाटक करून दे. त्याच्या पद्धतीने नाटक ते नाटक लिहून घेतलं त्याच्याकडनं, आणि त्याला म्हटलं तू डायरेक्शन कर. तो करेन बोलला. त्याला डायरेक्शन पैसे दिले, पण मला काही गोष्टी ना आवडल्या. म्हटलं बघू आपण ह्याला करू BMCला. आणि त्याला एक मी त्याच्याकडून परमिशन घेतली आणि BMCला ते नाटक मी माझ्या पद्धतीने बसवलं. त्यावेळी हे पुरुषोत्तम दारवेकर हे नाव ऐकलं असेल तू, नाट्यसृष्टीतलं मोठं नाव, ते परीक्षक होते. त्यांच्याकडून पहिला नंबर मिळाला, दिग्दर्शनाला पहिला नंबर मिळाला. त्यांनी खास रिझल्ट लागल्यानंतर बोलावलं. ते मनोहर सुर्वे म्हणून कोण आहेत ना, त्यानं जरा मला भेटवा. आले, मला मिठी मारली भर रंगमंचावर. आणि म्हणजे बक्षीस समारंभ चालू होता, आणि त्यांनी अशी पाठ थोपटली. तुला म्हणाले ते नाटक जर प्रोफेशनला बसवायचं असेल तर ये आपण वर्क करू, मी तुला काही सांगेन त्याप्रमाणे कर. याच्यापेक्षा मोठी दात काय? एक्झॅक्ट. असे बऱ्याच लोकांकडून चांगले पावती मिळाले. पण कसं आता फॉर एक्झाम्पल राज्यनाट्य स्पर्धेत इतक्या वेळा नाटकं म्हणून 2 वेळा राज्यनाट्य स्पर्धेत फायनलला पहिला नंबर आलेला कोणच नाही आहे, फक्त मी एकटा आहे. आणि शिवाय एक कविता उद्ध्वस्त अस्वस्थ या नाटकाला पहिल्या नंबरची 7 प्राइजेस मिळाले. ते रेकॉर्ड अजून कुणी मोडलेलं नाही. हे माझ्या नावावर असताना राज्यनाट्य स्पर्धेनं मला डावलून ज्यांनी साधं कुठं हे केलेलं असेल त्यांचं जास्त कौतुक केलं रिझल्टच्या वेळेला. आणि मग मी काहीच बोललो नाही, किंवा त्यांचं हे केलं काय चरित्र दाखवलं, असं काय लाईव्ह हे असतं ना, शूट केलं आणि त्यांचं दाखवलं. ओके. तर आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं ना, आम्ही बघायला होतो. माझा मित्र होता, तो मित्र म्हणाला अरे सुर्वे हे काय म्हणाला, ह्यांच्यापेक्षा तुझं कार्य जास्त आहे आणि तुझं नाव नाही आहे. गप्प बसून नाही 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 हे कोणी शूट केलं ते मला बघायला पाहिजे. आणि कर्मचाऱ्याचा तो बाजूलाच होता. तो म्हणाला मी केलं का,
तर सूर्य माझ्याकडे आलेला नाही. सूर्य म्हणाला कोणाकडे जाणारच नाही. बरोबर. तो तुम्ही बोलावलं पाहिजे. तुम्ही नाही आम्ही कसं बोलणार, आम्हाला सांगितलं कसं पाहिजे. तुम्ही हे ना अशा प्रकारचं शूट करणार आहे तर तुम्हाला असे कलाकार पाहिजे तर ज्यांनी खरोखर या राज्य म्युन्सिपल नाट्य स्पर्धेत ज्यांनी खरोखर काही चांगली कामगिरी केली अशांची नावं तुम्ही मागवायची. त्यांच्याकडून हे कर. सुर्वे तुमच्याकडे येणार नाही, तो नावाला भुकेलेला नाही आहे. अशा प्रकारच्या गमती तर मग असे जेव्हा प्रसंग घडतात, आता कलाकार म्हटल्यावरती आपल्याला अडचणी येतातच. ते कुठलेही मानसिक त्रास पण असू शकतो किंवा आर्थिक त्रास येतो. बऱ्याच वेळा कलाकार न भेटत खूप प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. कधी असं जाणवलं सर, कधी मनात अशी भावना आली की नाही आता नाही करायचं, बंद सगळं, असं कधी? असं कधीच नाही, कधीच नाही. आता एक प्रतिमा एक गाण्याच्या वेळेला तर पैशाचा प्रॉब्लेम आपला निर्माण झाला होता. तो बऱ्यापैकी तू सोडवला ती वेगळी गोष्ट, पण पैशाचा प्रॉब्लेम तेव्हापासून कानाला घडलं नको, आता नको नाटकं वगैरे हे पैशाचं असेल. पण नाही, अजून ती उर्मी आहे माझ्यात. बरोबर. प्रतिमा एक गाणं झाल्यानंतर ते उर्मी मी ह्याला केलं, कुठे कुडाळला केलं नाटक. बरोबर. नाही असं नाही, माझ्या ती उर्मी अजूनही आहे. फक्त आता काय होते, पूर्वी जसं मी 10 तास 12 तास रिहर्सल करायचं ना, आता तेवढं जमलं. हा फरक फक्त जाणवतो. आणि पण माझ्या दिग्दर्शनाचा मागे सांगितलं, पण जो प्रगल्भता आले ना ती खूप चांगल्या प्रकारे आहे असं मला जाणवते. मी ते सांगितलं तर काय होईल माहिती आहे, आत्मस्तुतीचा दोष लागेल, पण आहे. सर ह्या सगळ्या टप्प्यात आता इतकी वर्ष तुम्ही नाटकासाठी दिलेली आहे, एवढं नाटकाला तुम्ही प्रगल्भ केलंय, स्वतःच प्रगल्भता आली तुमच्यात. तुम्हाला असं कधी झालंय की ओके ह्या सगळ्या प्रवासात ना माझं अमुक गोष्ट मी गमावली, की कारण कुठल्याही एखादी चांगली गोष्ट जेव्हा आपण घेतो किंवा चांगली गोष्ट करतो कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीचा त्याग पण करतो. तर असं तुमच्या बाबतीत काय झालं की ह्या गोष्टीचा त्याग झाला किंवा ही गोष्ट राहून गेली माझ्याकडनं, असं काय? आहे एक अशी गोष्ट, पण ती मला सांगता नाही. हरकत नाही. तुमच्या मनात ती गोष्ट आहे, ती बोलायला अनकम्फर्टेबल होत असेल तर आम्ही त्या गोष्टीचा पूर्णपणे मान ठेवतो. पण आमची सगळ्यांची अशी इच्छा असेल की जी गोष्ट तुमच्याकडनं राहून गेली ह्या सगळ्यामध्ये, ती आमची सदिच्छा ती पुन्हा पूर्ण होऊ देत. आणि ती गोष्ट नको पूर्ण होऊ. त्याचं कारण म्हणजे काय, ते वेगळा प्रकार आहे, तर ते तसं नको व्हायला. हा, नाटकाच्या बाबतीत ते एखादं नाटक राहून जायले किंवा ते करायचे तर ते तुम्ही मला सहकार्य करू शकता. नक्की नक्की. आमची ती इच्छा, हे नको, हे तुमच्या मनात जी इच्छा आहे की व्हावी ती नक्की होऊ देत, आम्ही अशी प्रार्थना करतो. आणि ह्याच नोटवर मी तुमचा निरोप घेतो. आणि तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत, त्यासाठी खरंच तुमचे धन्यवाद. आणि जाता आता फक्त एक विचारेल की तुम्हाला इथे आमच्या या पॉडकास्टमध्ये येऊन कसं वाटलं, तुमचा अनुभव काय जर सांगितलं तर बरं होईल. अनुभव तो मला चेहऱ्यावर दिसत असेल तुला तर खूपच वेगळं. म्हणजे आता बघ, तुम्ही दोघे तर ओळखीचं आहे, हे ओळखीचं नसताना देखील एवढ्या आपुलकीने हे होतात. कदाचित तुझ्यामुळे असेल, कदाचित आता माझी ओळख नव्याने पटल्यामुळे असेल, पण फार आवडलं. म्हणजे तुमचा हा ग्रुपच मला आवडला, इतका आवडला की हे तुम्ही माझ्यासाठी करताय म्हणून नव्हे, ते करा. म्हणजे मी किती प्रसिद्धीचा भुकेला आहे तुला माहिती आहे, पण हे आणि तुला ह्या तुझ्या कार्याला पहिला तू मला निवडलास. बरोबर. याचं मला खूप तुम्हा दोघांविषयी हे वाटतं. म्हणजे जेव्हा आमचा हा विषय झाला तेव्हा आमच्या डोक्यात पहिलं नाव जे सुचलं ना ते सर तुमचं सुचलेलं. तेव्हा आम्ही ठरवलं की सरांचा इंटरव्ह्यू घ्यायचा. आता तुमच्या शेड्यूलमधनं आम्हाला जसं तुम्ही वेळ देणार होता त्यावरती आमचं शूट डिपेंड होतं. तर पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरोखर खूप आभार तुमचे. धन्यवाद सर. तर मंडळी, आज आपल्याकडे आले होते मनोहर सुर्वे सर. त्यांच्या अनुभवातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. असेच आपले नवनवीन एपिसोड येत राहणार. त्या एपिसोडमध्ये आता पुढचे पाहुणे कोण असणार आहेत ते आपण नक्की बघायला या. आणि तोपर्यंत आमचं दर्जा यूट्यूब चॅनल, सर जर तुम्ही सांगितलं त्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला तर बरं होईल की दर्जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. दर्जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया नव्या एपिसोडमध्ये नव्या पाहुण्यांसोबत. धन्यवाद.